हॅलो मॅडम. हॅलो हॅलो. हा सर. कजरेकर हा, साहेब ऐकायला तुम्ही येते? बोला. हा, ऐकायला येते मॅडम? हो हो येते. हा, चालेल. त्याचं स्क्रीन शेअर केलेली दिसते का? हो हो दिसते सर. दिसते ना? हा. ओके. काजरेकर साहेब चालू करूया. नमस्कार. आजच्या या कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण निर्यातक्षम आंबा उत्पादन या विषयावर एक वेबिनार आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे जोडलेले आहोत. मी प्रथमतः आजच्या या वेबिनारला आमच्या विनंतीवरून मार्गदर्शक म्हणून आलेले आपल्या डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे सन्माननीय डॉक्टर संजय सावंत आदरणीय कुलगुरू त्यांचं मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि किसान शिक्षा अभियान यांच्यातर्फे मी हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय ब्रिगेडियर सुधीरजी सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं मी कृषी विज्ञान केंद्र आणि किसान शिक्षा अभियान तर्फे स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि समन्वयक सन्माननीय डॉक्टर उद्यानश्री डॉक्टर प्रकाश कुलकर्णी पुणे यांचं मी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र आणि किसान शिक्षा अभियान तर्फे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज आपले जे मुख्य मार्गदर्शक आहेत, मुख्य वक्ते आहेत, त्यामध्ये सन्माननीय डॉक्टर सतीश वराडे साहेब, व्यवस्थापक निर्यात, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांचं पण मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियान तर्फे या वेबिनार मध्ये स्वागत करतो. काय पाहिजे आपल्याला आज आंब्याच्या नाही असेच असतात, फक्त कलर चेंज असतो. आंब्याच्या निर्यातीची सद्यस्थिती व भविष्यातील शक्यता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरे आपले मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर बी आर साळवी साहेब, विभाग प्रमुख उद्यान विद्या विभाग व सहयोगी अधिष्ठाता फलोद्यान महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचं पण मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियान तर्फे या वेबिनार मध्ये स्वागत करतो. ते आज आपल्याला आंबा निर्यातीसाठी GI मानांकनाचे महत्व या विषयावर अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी असलेले इतर सर्व मान्यवर विद्यापीठांचे प्रमुख, शास्त्रज्ञ, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, शेतकरी, आंबा बागायत बंधू भगिनींनो, अटारीचे पुणे येथील शास्त्रज्ञ, महाराष्ट्र, गोवा, गुजरात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तसेच शास्त्रज्ञ आणि इतर जे या सर्व वेबिनारला जोडलेले आहेत त्या सर्वांचं मी कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियान तर्फे हार्दिक स्वागत करतो. परत एकदा सगळ्यांचं स्वागत करून मी माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. धन्यवाद आणि नमस्कार. कुलगुरू साहेब, आपले सावंत साहेब आणि बाकी सर्वांचं मी स्वागत करत असताना मला आनंद होतो की तुम्ही हा प्रकारचा कार्यक्रम आंब्यावर घेतलेला आहे. आणि आंबा हा कोकणचा राजा आहे आणि सर्वात जास्त आर्थिक सुबत्ता कोकणाला आंब्यामुळे आलेली आहे. सावंत साहेब आवाज थोडा कमी येतोय. सावंत साहेब आवाज कमी येतोय. आवाज कमी येतोय. आता बरोबर येतोय. आता येतो आवाज? हो आता येतोय. तरी आंब्यावर बरेच रिसर्च झालेला आहे, बरेच लोक काम करतायत, शास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलेलं आहे. पहिल्यांदा म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा मगर साहेबांनी कणकवलीला मेळावा घेतला होता त्यावेळेला मी ऑब्जेक्शन घेतलं होतं कल्टार वगैरे यांच्या वापराला. म्हणजे केमिकलचा मी पहिल्यापासून शत्रू आहे. आता लोकांचे काही मत असतील आणि मी जे सैन्यामध्ये 15 कोटी झाडं लावलेली आहेत आणि शेती केलेली आहे लडाखमध्ये, त्यामधून आम्ही कधीच सुद्धा केमिकल वापरले नाही.
पण त्याचे रिझल्ट नेहमी चांगले येतात. आता आम्ही एक बटालियन मंजूर करून घेतलेले आहे इकॉलॉजिकल टास्क फोर्स औरंगाबादला, आणि त्यामध्ये केमिकल अजिबात वापरत नाही, तरी देखील आम्ही 2 लाख झाडं लावली आणि जिवंत ठेवलेली आहे. माझा एकच विनंती आहे की आता आम्ही आंब्याला बेसिकली एक संकट आलेलं आहे. एक तर कीटकांचं संकट आहे आणि दुसरं प्रोडक्शनचं संकट आहे. ह्याचा नीट रिसर्च व्हावा आणि त्याच्यामधनं बेसिकली एक प्रोटोकॉल बनावं, ज्यातून आंबा पिकवण्याचा विषय असेल आणि आंबा पॅकिंगचा विषय असेल आणि आंबा मार्केटमध्ये नेण्याचा विषय असेल, आणि सर्वात जास्त केमिकलना दूर करून आंब्याला एक चांगलं, आता आम्ही जे नैसर्गिक शेती करतो त्याला प्रचंड प्रमाणात यश आलेलं आहे. तर त्याचा सुद्धा अभ्यास सर्वांनी करावा आणि पुढचा मार्ग सुबत्ता आणण्यासाठी कोकणामध्ये, एक चांगलं प्रोडक्शन आणण्यासाठी कोकणामध्ये, एक चांगली क्वालिटी मेंटेन करण्यासाठी कोकणामध्ये काय काय करावं लागतं हे ह्या चर्चासत्रामध्ये निश्चितपणे आम्हाला कळेल. आम्ही त्याच्यावर काम करू आणि पुढे KVK तर्फे सुद्धा अनेक कामं झालेली आहेत. आणि मी विनंती करतो आमच्या कुलगुरूंना की त्यांनी एक अशी लिडरशिप करावी की हे सगळे प्रश्न सुटून त्याला एक मार्ग पुढच्या पिढीला मिळावा, या दृष्टिकोनातनं आपण काम करूया विनंती करतो. धन्यवाद. आपण सर्वांना मी KVK सिंधुदुर्गला आमंत्रित करणारच आहे. आमचं 17 फेब्रुवारीला सिल्वर जुबली आहे, तरी आपण सर्वांनी त्यावेळेला यावं हे मी आपल्याला आत्ताच आमंत्रित करतो. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद ब्रिगेडियर साहेब. आता आपल्याला आपलं कोकणचं आंबा हे महत्वाचं पीक आहे आणि त्याच्याच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ आपल्या सिंधुदुर्ग आणि ठाण्यापर्यंत सगळा जो पट्टा आहे कोकणचा, त्याच्यासाठी जे विद्यापीठ आहे त्याचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर संजय सावंत आदरणीय कुलगुरू आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. माझं ऐकू येत आहे? हॅलो, हो येत आहे. येत आहे साहेब, आवाज ऐकू येते ना? येत आहे. तो सर्वप्रथम आपल्या KVK किर्लोस आणखीन त्यांच्या या किसान चॅनलच्या वतीने जे तुम्ही आज वेबिनार ऑर्गनाईज करता आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. एक्सपोर्टेबल मँगो प्रोडक्शन या विषयावरती हे चर्चासत्र किंवा वेबिनार तुम्ही ऑर्गनाईज करत आहात. इथे उपस्थित असलेले ब्रिगेडियर सावंत साहेब, सतीश वराडे मला वाटतं ऑनलाईन आहेत, व्यवस्थापक निर्यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन, श्री प्रशांत वाघमारे आपेडाचे जॉईन होणार होते, जॉईन झालेले असतील असं समजतो. माननीय आपले प्रकाश कुलकर्णी साहेब, ते पण ऑनलाईन, त्यांचा मी आवाज ऐकला मगाशी. तर या सर्वांनी प्रयत्न करून या वेबिनारला सुरुवात केलेली आहे. या चर्चेची ही चांगली गोष्ट आहे. आपल्या कोकणामधला आंबा म्हणजे आपल्याला फक्त अल्फान्सो आपण समजतो. माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्याप्रमाणे जवळजवळ 140 लाख US$ किमती इतका आंबा आपण मागच्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या देशांना एक्सपोर्ट केलेला आहे असं आपेडाची फिगर सांगते. वेगवेगळ्या जातीचे आंबे एक्सपोर्ट होतात, त्याच्यामध्ये केशर किंवा तोतापुरी, बेगमपल्ली, बदामी यासारख्या आंब्याचं इन्क्लूड होतं. आणि ते आंबे त्या विभागातले महत्वाचे आंबे आहेत. आपल्या विभागातला आंबा हा अल्फान्सो. हा जर आपण म्हटलं
तर अल्फॉन्सो हा आंब्याचा राजा किंवा फळांचा राजा आणि त्यात आंब्यातला राजा असं म्हणायला काही हरकत नाही. एक्सपोर्टेबल प्रोडक्शन जर तुम्ही सिरियसली विचार करत असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आता ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितली की केमिकलचा वापर हा अवास्तव झालेला नसला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला फार इम्पॉर्टन्स आहे. आंब्यामधून फ्रूट फ्लाय हा इन्सेक्ट आपल्या देशात आहे आणि तो बाहेर जाऊ शकतो अशा कल्पना आहेत. पण त्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स किंवा वेगवेगळ्या क्वारंटाईन ट्रीटमेंट्स आपण हे केलेले आहेत. त्याच्यामध्ये हॉट वॉटर एअर ट्रीटमेंट ही VST याचा काही ठिकाणी उपयोग करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्या आधी रेडिएशन थेरपी देण्याचं म्हणजे आपल्या मुंबईच्या वाशीच्या सेंटरमध्येच किंवा ज्या ठिकाणून आंबा देशातून बाहेर जातो त्या ठिकाणी याचे ट्रीटमेंट प्लांट्स आपल्याने उभे केलेले आहेत पणनच्या मदतीने. त्याची माहिती कदाचित सतीश बराडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकतील. पण रेसिड्यू हा जो प्रकार आहे म्हणजे जे बुरशीनाशक किंवा इन्सेक्टिसाइड तुम्ही वापरता त्याची जी रेसिड्यू आंब्यामध्ये राहते त्याला मात्र आपल्याला सिरियस घेतलं पाहिजे. कारण या ट्रीटमेंटमुळे किंवा इन्सेक्ट तुम्ही कंट्रोल करू शकाल पण इन्सेक्टिसाइड जे वापरलं जातं त्याची जर रेसिड्यू राहत असेल. मागच्या वर्षी एक्सपोर्टेबल मँगो म्हणून एका एक्सपोर्टरने माझ्याकडे पाठवले होते आणि ते आंबे मी माझ्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र जे पुण्यामध्ये आहे तिकडे रेसिड्यू अनालिसिस साठी पाठवलं होतं. आणि आय वॉज एक्सपेक्टिंग की त्याच्यामध्ये फारशी रेसिड्यू नसेल कारण ते एक्सपोर्ट क्वालिटीचा मँगो म्हणून त्यांनी सांगितलं होतं. पण त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या पेस्टिसाइडची रेसिड्यू मला मिळाली असं रिपोर्ट आला. ती MRL पेक्षा जास्त होती किंवा नाही हा प्रश्न जरी सध्या आपण बाजूला ठेवला तरी देखील 4 पेस्टिसाइडची रेसिड्यू असणं हेच चुकीचं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड्स मँगोमध्ये वापरली जातात आणि मग त्याची खरोखर जरुरी आहे का? आपण एवढ्या वेगवेगळ्या म्हणजे मी जेव्हा द्राक्षामध्ये काम करत होतो त्यावेळेस मला असं वाटत होतं की द्राक्षवालेच फक्त जास्त फवारणी करतात पण ते आता एवढे चांगले शिकले की त्यांनी पेस्टिसाइडचा वापर हा कंट्रोल किंवा कमी केला आणि त्यांच्या एक्सपोर्टेबल ग्रेप्स मध्ये रेसिड्यू नसतात किंबहुना अतिशय कमी प्रमाणात असतात. आणि जर आंब्यासारख्या क्रॉप मध्ये एकेकाळी आपण काहीच वापरत नव्हतो आणि आता त्याच्यामध्ये जर रेसिड्यू मिळायला लागल्या तर कुठंतरी चुकतंय असं मला वाटतं. तिकडे आपण अतिशय काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. आणखी पेस्टिसाइडचा वापर हा अतिशय जरूर असेल तरच व्हावा नाही तर होऊ नये. आता पेस्टिसाइडचा वापर करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगेन की आपल्याकडे हॉपर्स किंवा अफिड्सचा वापर करण्यासाठी काही इन्सेक्टिसाइड वापरले जातात. पर्टिक्युलरली इमिडाक्लोप्रिड और तत्सम म्हणजे पर्टिक्युलर ग्रुपचे इन्सेक्टिसाइड्स आहेत. न्यूरोपॉइझन्स आहेत ते बेसिकली. हे एका रिसर्चचा मी आधार देऊन तुम्हाला सांगतो की हनीबीची मेमरी कमी करतात. म्हणजे हनीबी ज्या वेळेस त्याच्या पोळ्यातून बाहेर जाते ती वेगवेगळ्या फ्लावर्सना व्हिजिट करून नेक्टर गोळा करते आणि परत येते. ती परत 2 किलोमीटर जरी दूर गेली तरी ती तिच्या पोळ्यामध्येच परत येते. मग
जर जिथे जिथे तिने व्हिजिट केलं त्या ठिकाणी समजा अशा प्रकारचे न्यूरोपॉइझन्स असतील तर ते तिच्या मेमरीवरती इफेक्ट करतात आणि पोळ्यातून बाहेर पडलेली माशी, मधमाशी परत त्या पोळ्यापर्यंत येऊ शकत नाही. काही तिची मेमरी लॉस होते आणखीन म्हणजे तिला तिचं स्वतःचं पोळं शोधताच येत नाही आणि ती भरकटत जाते. आणि अशा प्रकारे अशा बऱ्याचशा माशा जर बाहेर गेल्या तर त्या पोळ्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते आणि ती कॉलनी संपूर्ण नष्ट होऊ शकते. आता ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत कारण आंब्यामधल्या मोहोराचा जर सेटिंग व्हायचं असेल तर ते सेटिंग हे बऱ्याच प्रमाणामध्ये मधमाशीच्या ऍक्टिव्हिटीवरती अवलंबून आहे. आणि तुमच्या बागेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड इतक्या मोठ्या प्रमाणात जर वापरलेत आणि तुमच्या बागेतली जवळपासच्या मधमाशाच जर गायब झाल्या तर तुमच्याकडे आंबे भरपूर धरणार नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याचशा गोष्टी सावंत साहेब अनम्यूट झाला आहात तुम्ही. सावंत साहेब अनम्यूट म्यूट म्यूट माईक वर क्लिक करा. सावंत साहेब आवाज येत नाही. सर मी नोटिफिकेशन पाठवले. हा ओके. झाला अनम्यूट झाला, मला वाटतं चुकून तो काहीतरी म्यूट झाला होता. आता ऐकू येतोय? हो हो. म्हणजे जर ऐकू येत नसेल तर थांबवा मात्र पटकन. मी कुठे आलो होतो तर की आपल्याकडे बऱ्याचशा टेक्नॉलॉजी सध्या अवेलेबल आहेत की ज्या ठिकाणी इन्सेक्टिसाइड किंवा फंजिसाइडचा वापर न करता चांगल्या दर्जाचे आंबे आपण तयार करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही बायोलॉजिकल कंट्रोल आहेत, म्हणजे इन्सेक्ट मारण्यासाठी बिवेरिया, मेटॅरायझियम याचा वापर आपल्याकडे बिलकुल मोठ्या प्रमाणात केला जात नाही. एक लक्षात घ्या की द्राक्षासारखी कमोडिटी आपल्या ज्या ठिकाणी ह्युमिडिटी नाही अशा ठिकाणी उगवले जातात, प्रोड्यूस केले जातात, ते या बिवेरिया आणि मेटॅरायझियमचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आणि ह्या ज्या बुरशा आहेत, या इन्सेक्टला मारणाऱ्या किंवा कीटकांना मारणाऱ्या ज्या बुरशा आहेत, या बुरशांचं कार्य चांगलं होण्यासाठी किंवा इन्सेक्ट मारण्याची क्रिया चांगली होण्यासाठी ह्युमिडिटीची आवश्यकता असते. आणि ही ह्युमिडिटी आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात आहे. इव्हन आपण समुद्र किनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे आपल्या भागामध्ये अगदी नाही म्हटलं तरी 60-65% वरती ह्युमिडिटी समरमध्ये सुद्धा असते. पण ह्या ह्युमिडिटीचा फायदा घेऊन आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे बायो कंट्रोल एजंट्स आपण चांगल्या रीतीने वापरू शकू की जेणेकरून हॉपर्स किंवा थ्रिप्स सारख्या इन्सेक्ट साठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेक्टिसाइडचा वापर करणं आवश्यक भासणार नाही. हे फार महत्वाचं आहे. दुसरा एक जो प्रश्न येतो तो यूज ऑफ कल्टा किंवा पॅक्लोबुटॅझोल. पॅक्लोबुटॅझोल हा जो आपण वापरतो तो खऱ्या अर्थाने मँगो मध्ये मोहोर भरपूर यावा आणि फळं चांगली यावी यासाठी वापरला जातो. पण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने बऱ्याचशा अशा टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेल्या आहेत की ज्याच्याबद्दल आता पुढचे वक्ते आपले डॉक्टर BR साळवी बोलतील, की ज्याच्यामध्ये कल्टार न वापरता सुद्धा वेळेवरती आपल्याला चांगला मोहोर येण्याची शक्यता तयार करता येते. त्याच्यामध्ये ऑक्टोबरच्या पाऊस संपल्याबरोबर लगेच स्टेमच्या भोवतीनेचा जो गर्थ आहे त्या गर्थला माती उकरून थोडस वॉटर स्ट्रेस झाडावरती बसेल याच्यासाठी ती ट्रीटमेंट दिली जाते. पुढे
जर पावसातनं येणारा जो नवीन फ्लश असतो किंवा नवीन पालवी असते, त्या पालवीला सुरुवातीलाच क्लिप करून टाकतात. जितकी पालवी जास्त असते तितका तुमच्या बागेमध्ये इंटरनल जिब्लरिक ऍसिड हा जो ग्रोथ रेग्युलेटर आहे त्याची अमाऊंट वाढत असतं. पण या शूट्सना जर तुम्ही वेळेतच जर काढून टाकलं संपूर्णपणे क्लिप करून, तर जीए लेवल कमी होते आणि सायटोकायनिनची लेवल वाढण्याची शक्यता निर्माण होते. आणि मग या काढून टाकलेल्या पालवीच्या साईडने येणारी जी दुसरी पालवी असते त्या पालवीमधून तुमच्याकडे जास्त प्रमाणात आणि चांगला मोहर येण्याची शक्यता निर्माण होत असते. मग याचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्ही डेफिनेटली ऐका आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, की जेणेकरून पॅक्लोबुटाझोल न वापरता अल्फान्सो मँगो मध्ये लवकर आणि जास्त रेग्युलर फ्लावरिंग येण्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा वापर करता येईल. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ही टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. मग त्या पॅक्लोबुटाझोलचा उपयोगच का तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करता? कुठेतरी तुम्हाला या केमिकलचा वापर टाळणं हे अत्यावश्यक आहे. आता तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे एक्सपोर्ट करणार असाल तुम्ही, तर तुमचा आंबा साईजने मोठा पाहिजे, त्याच्यावरती कुठलाही डाग नाही पाहिजे, हिरवागार हार्वेस्टिंगच्या टाइमला किंवा चांगल्या प्रकारे कलर डेव्हलप झाला पाहिजे, अशा पद्धतीचा असला पाहिजे. तर यासाठी सुद्धा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञाने टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेल्या आहेत. एक तर त्याच्या ग्रोथच्या स्टेजेस वरती वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशनल स्प्रे, पर्टिक्युलरली पोटॅशियम नायट्रेट सारखे किंवा पोटॅशियम अर्थ्रोफॉस्फेट यासारखे फवारण्या करायचं रेकमेंडेशन युनिव्हर्सिटीने दिलेलं आहे. ते कसं करायचं, केव्हा करायचं याची माहिती डिटेल आमचे सायंटिस्ट तुम्हाला सांगतील. त्यानंतर त्याला बॅगिंग करायचं, पेपरची बॅग याच्यामध्ये जर तुम्ही ते ठेवलेत तर त्याच्यापासून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी होतात. एक तर त्या फळांची वाढ चांगली होते असं पाहून दिसलेलं आहे. त्याच्यानंतर तो विदाऊट एनी स्पॉट किंवा न डागाळलेला असा आंबा राहतो. आणि त्याच्यामध्ये जो तुमचा दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे ज्याला आपण स्पॉन्जी टिश्यू म्हणतो, साका तयार होतो. तो साका फार राहत नाही किंवा जवळजवळ मिळतच नाही अशी परिस्थिती तयार होते. अशा रीतीची काही इनिशियल ऑब्झर्वेशन त्या पेपर बॅगिंगने सुद्धा आमच्या युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना मिळालेले आहेत. तर ते पेपरचं बॅगिंग जर तुम्ही म्हणजे प्रत्येक फळाला एका कागदाच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवलेलं असेल तर त्या फळाचा दर्जा, साईज, आणखीन त्याचं जे साका तयार होण्याची जी प्रवृत्ती आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते किंवा राहत नाही. मग या टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतकऱ्यांनी चांगल्या रीतीने केला पाहिजे. आम्ही यावर्षी बऱ्याच ठिकाणी याच्याबद्दल डेमॉन्स्ट्रेशन घेण्याचं काम आमच्या लोकांना, युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना सांगणार आहोत. आणि ते अशा प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन केव्हीके किंवा अशा एक्सटेन्शन एजन्सीज द्वारा जर झालं तर अतिशय चांगलं होऊ शकेल. याच्यासाठी साका निवारक या नावाने एक औषध तयार केलेलं आहे या एका शास्त्रज्ञाने. तो शास्त्रज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चचा आहे. याच्याबद्दलचे काम सुद्धा आमच्या युनिव्हर्सिटीने केलं. त्याच्यामध्ये साका हा कमी होण्याची प्रक्रिया कितीपत होते याच्याबद्दलचा टेस्टिंग आमच्या विद्यापीठाने केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की काही आमच्या ज्या स्प्रे करण्याच्या फॉस्फरस, अर्थोफॉस्फरस ऍसिड किंवा पोटॅशियम नायट्रेट आणि बॅगिंग याचं कॉम्बिनेशन करून जेवढं साका कमी होतो
तेवढाच किंवा त्याच्यापेक्षाही कमी प्रमाणात साका निवारक करतो असं आमचं प्रिलिमिनरी ऑब्झर्वेशन आहे. पण मी ज्यावेळेस याच्याबद्दल सखोल चर्चा केली त्यावेळेस मला असं दिसून आलं की साका निवारक याचा उपयोग पणन समितीच्या मदतीने काही शेतकऱ्यांच्याकडे घेतला गेला होता आणि त्यातले काही शेतकरी अतिशय समाधानी आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की या साका निवारकचा वापर केल्यामुळे त्यांच्या बागेमध्ये साका जास्त प्रमाणात मिळत नाही. मग ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे शेतकऱ्याला जे मिळतं आणि ज्या शेतकऱ्याचं ज्या ठिकाणी समाधान होत असेल तर ती टेक्नॉलॉजी आपण वापरायला काही हरकत नाही. आम्ही जरी त्याला फुल प्रूफ आहे असं म्हटलं नाही तरी सुद्धा. मग एवढंच वाटतं की याचं डेमॉन्स्ट्रेशन झालं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टेक्निक्सचं की कारण साका हा जो प्रकार आहे तो प्रकार आंबा संपूर्णपणे चांगला दिसत असतो आणि कापल्यानंतरच समजतं की आतमध्ये साका आहे. काही मेथड्स इव्हॉल्व्ह केलेले आहेत की काही रेडिएशन ट्रीटमेंट्सने किंवा एक्सरे सारख्या रेडिएशनने काढलेला फोटो याच्यावरती किंवा त्याच्यातून जे रिफ्लेक्शन होतं त्याच्यावरून असा अंदाज करता येतो की आतमध्ये साका आहे का नाही वगैरे असे मशीन्स आहेत. पण त्याचा उपयोग प्रॅक्टिकल लेवलवरती अजून आलेला नाही. तो काही त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या ज्यावेळेस एक्सपेरिमेंटने दूर होतील त्यावेळेस आपण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करू शकतो. हा साका न राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक दुसरा आपण असं म्हणतो की 16 आणे रायपनिंग झालं आणि त्याच्यानंतर जर तोपर्यंत तुम्ही थांबलात आणि त्यानंतर जर अल्फान्सो मँगोचं जर हार्वेस्टिंग झालं तर साकाचं प्रमाण वाढतं. पण साधारणपणे 12 ते 14 आणे मॅच्युरिटी झालेली असेल आंब्याची आणि त्यावेळेस जर आंबा काढला गेला तर आंबा त्याच्यामध्ये साख्याचं प्रमाण हे फार कमी प्रमाणात असतं असं दिसलं गेलेलं आहे. पण इट इज डिफिकल्ट की 12 आणे 14 आणे समजून घेणं आणि मग त्या स्टेजला हार्वेस्ट करणं हे थोडस स्किलचा हा भाग आहे. तो स्किल समजलेल्या लोकांना साका तयार होण्याची शक्यता होईपर्यंत आंबा झाडावरती न ठेवणं हाच उपाय आहे त्या ठिकाणी. तो करता आला तर चांगली गोष्ट आहे. आता राहतं की टाइम ऑफ हार्वेस्ट. टाइम ऑफ हार्वेस्ट मध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचा क्वारंटाईन शत्रू आपला आहे फ्रूट फ्लाय. फ्रूट फ्लाय आपल्या आंब्यामध्ये फारशा मोठ्या प्रमाणात नाहीये असे आमचे सगळे एंटोमॉलॉजिस्ट सांगतात. पण जर आंब्याला मॅच्युरिटी उशिरा आली आणि जर त्या काळामध्ये वळवाचा पाऊस किंवा प्री मान्सून रेन आलेला असेल तर त्या पावसाच्या वेळेस इन्सेक्टचं इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं. पर्टिक्युलरली याची या फ्रूट फ्लायची जी कोशावस्था किंवा अर्ली डेव्हलपमेंट काही ग्रोथ स्टेजेस आहेत या मातीमध्ये असतात आणि ते माती सुकलेली असेल पावसाच्या वेळेनंतरची तर त्याच्यातून त्याच्या फ्रूट फ्लायच्या इन्सेक्ट इमर्ज होत नाहीत इतक्या इफिशियंटली. पण जर पाऊस पडला किंवा जमीन ओली झाली तर त्यातनं ते लगेच बाहेर पडतात आणखी फ्रूटला इन्फेक्ट करू शकतात. म्हणजे जर तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल तर तुमचा आंबा वळवाच्या पावसाच्या आधी हार्वेस्ट झालेला असला पाहिजे तर तो त्याच्यामध्ये फ्रूट फ्लाय नाही याचं गॅरंटी होऊ शकते. सर हा एक महत्वाचा भाग आहे. याच्यासाठी काही हार्मोन म्हणलं काय म्हणायचं सेक्स हार्मोन असलेले म्हणजे फेरामोन्स असलेला एक ट्रॅप्स आहे. त्या ट्रॅपची उपयोग हा झाला तर तुमच्या बागेमध्ये त्या ट्रॅपमध्ये फक्त मेल्स अट्रॅक्ट होतात आणि ते त्यात अट्रॅक्ट होऊन त्या मरून जातात. म्हणजे फिमेल्स जे असतात त्यांचं मेटिंग होत नाही आणि मेटिंग झालं तर त्यांचं पुढचं प्रजनन होत नाही. म्हणून तुमच्या बागेतलं फ्रूट फ्लायचं पॉप्युलेशन जर असेल तर ते कमी होतं.
मग ह्या ट्रॅपचा सुद्धा आपण चांगल्या रीतीने वापर केला पाहिजे. मग या काही महत्वाच्या गोष्टी एक्सपोर्टसाठी मँगो तयार करणाऱ्या लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. देवगड आणि त्या जवळपासच्या एरियाचा आंबा हा लवकर येतो आणि लवकर पिकतो आणि त्यामुळे तो पावसाच्या आधी तयार झालेला आंबा असा आपण म्हटला तर त्या विभागातला आंबा हा एक्सपोर्टसाठी तुमच्या फ्रूट फ्लाय नसलेला आंबा म्हणून म्हणायला काहीच हरकत नाही, असं आमच्या काही प्राथमिक सर्वेचा रिपोर्ट सांगतो. या गोष्टी सगळ्या एक एक महत्वाच्या सांगत असताना आता राहिला काय भाग तर शेल्फ लाईफ. शेल्फ लाईफ तुम्ही जर विचार केलात तर असलेल्या जितक्या आंब्याचे व्हरायटीज आपल्या जवळ असतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शेल्फ लाईफ काढल्यानंतरच लाईफ हे अल्फान्सोचं आहे. साधारणपणे 15 ते 17 दिवस तो आंबा अतिशय चांगल्या रीतीने राहू शकतो. त्याला काही ट्रीटमेंट्स दिल्यात तर म्हणजे काही अँटी इथिलीन काही सबस्टन्सेस आहेत त्याचा वापर केला तर तुम्ही मॅच्युरिटी फ्रूटची डिले करू शकता. काही रिसेंट पिरियड मध्ये शेल्फ लाईफ हे कंट्रोल ऍटमॉस्फिअर कंडिशनच्या कंटेनर मध्ये वाढवू शकतात. काही कंटेनर्स छोटे छोटे डेव्हलप केलेले आहेत काही कंपन्यांनी की त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचा मेम्ब्रेन लावलेला असतो त्या कंटेनरच्या वरती आणि त्या मेम्ब्रेनमुळे ज्या कंटेनरच्या आतमध्ये फळं ठेवलेली असतात त्या तिथला कार्बन डायऑक्साईड आणखीन O2 चा जो रेशो आहे तो रेशो एक विशिष्ट प्रमाणामध्ये राहतो आणि तो राहिल्यानंतर त्याच्यामध्ये इथिलीन प्रोडक्शन हे थांबतं आणि ते इथिलीन प्रोडक्शन जर थांबलं तर त्याचा रायपनिंग किंवा त्याच्यानंतरचा जो प्रोसेस आहे हा डिले होतो किंवा फार उशिरा होतो. मग अशा काही याची प्रोडक्ट टेस्टिंग हे आमच्या रोह्याच्या सेंटरवरती लोकांनी सुरू केलेलं आहे मागच्या वर्षी. त्याचे इनिशियल रिपोर्ट्स इंटरेस्टिंग असावेत. त्याचा सुद्धा उपयोग किंवा पुढचा अभ्यास हा आपल्या ठिकाणी झाला पाहिजे जेणेकरून आंब्याचा जर शेल्फ लाईफ आपण वाढवू शकलो तर आंबा काढणीनंतर दूरदूरच्या देशांमध्ये चांगल्या अवस्थेमध्ये आपण पाठवू शकतो आणि ते जर शक्य झालं तर आपला एक्सपोर्ट वरती फार वेगळा इम्पॅक्ट होण्याची आणि चांगला इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या बऱ्याचशा आंब्याच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा शेतकऱ्याने अतिशय काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. एक्सपोर्ट द्राक्षामधलं अतिशय चांगल्या रीतीने सक्सेसफुल आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर त्याचं कारण काय? त्याचं कारण टेक्नॉलॉजी सगळ्या अवेलेबल असतात सगळीकडे, त्या द्राक्षामध्ये पण आहेत, पण त्याचं अडॉप्शन, त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास आणि त्याचा उपयोग ज्या पद्धतीने आणि ज्या अतिशय सायंटिफिक पद्धतीने द्राक्ष शेतकरी करतो त्यामुळे द्राक्षाचा एक्सपोर्ट जो आहे हा चाललाय आणि चांगला चाललाय. जर आपल्याला आंब्याच्या एक्सपोर्टचा बद्दल काही सिरियसनेस दाखवायचा असेल तर माझं या सगळ्या आंब्याच्या प्रोड्युसर्सना अपील आहे की ज्या युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे जर चांगली आली आणि ती तर तुम्ही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज जशाच्या तशा किंवा तुमच्या अनुभवानुसार मॉडिफाय करून तुमच्याकडे तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर त्या टेक्नॉलॉजीज अतिशय चांगल्या रीतीने काम करतील आणि तुमच्याकडच्या फळांचा एक्सपोर्ट किंवा इव्हन आंतरदेशीय डिस्टन्स मार्केटिंग चांगल्या रीतीने होऊन तुमच्या आंब्याला चांगली किंमत मिळू शकेल. मग या सगळ्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग आणि शेतकऱ्यांची टेक्नॉलॉजी बद्दल अभ्यास करण्याची प्रवृत्ती ही या दोन महत्वाच्या गोष्टी अतिशय उपयोगी पडणार आहेत आपल्या या एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये. आणि हे सगळं जर साध्य झालं
तर त्याने एक्सपोर्ट वाढणार आहे. आणि हे साध्य करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आमच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तुम्हाला मदत कराव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर आमचं विद्यापीठ त्यासाठी सदैव तयार असेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि तुम्ही मला एक थोडा वेळ या इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद करतो. आणखीन माझं वक्तव्य थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद डॉक्टर सावंत साहेब. तुमच्या या बहुमोल मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल आणि विद्यापीठाची मदत तर निश्चितपणे होईल. आता आजचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्याच्यामध्ये माननीय श्री संतोष वराडे साहेब, व्यवस्थापक निर्यात, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, यांना मी आंब्याच्या निर्यातीची सद्यस्थिती व भविष्यातील शक्यता या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित माननीय कुलगुरू महोदय, साळवी सर, ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, इतर मान्यवर, शेतकरी बंधू, काही वैज्ञानिक, या सर्वांना माझे नमस्कार. मी या निर्यातीमध्ये, कृषी मालाच्या निर्यातीमध्ये गेल्या 17 ते 18 वर्षापासून काम करतोय. सर्वात पहिल्यांदा जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा सुरुवात झाली ती आंब्यापासून. आंबा काय? आंबा तुमचा आमचा सर्वांचा अत्यंत जवळीचा विषय आहे. फळांचा राजा आपण त्याला संबोधतो. फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आपल्या आंब्याला आहे. तर ती मागणी कशी आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, त्यात आपल्याला काय काय काम करावं लागणार आहे, काय काम केलं आहे, या संदर्भात आपण विस्तृत माझ्या प्रेझेंटेशन मध्ये आपण बघणार आहोत. प्रेझेंटेशन दिसते आपल्या सर्वांना? हो सर. स्लाइड शो दिसते? हो दिसते सर. दिसते? हो हो. ओके. निर्याती संदर्भात बोलायचं झालं तर सुरुवातीला आपण उत्पादनाबद्दल बोललो पाहिजे. आणि उत्पादन हे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण कुठल्या स्तरावर आहोत, आपण कुठे आहोत हे जर का बघितलं तर या स्लाइड मध्ये आपल्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय आंबा उत्पादनामध्ये भारत सुमारे 40% उत्पादन हे आपल्या भारतामध्ये घेतलं जात असतं. जगात पहिला क्रमांक आपला आहे. परंतु यात जर आपण निर्यातीबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या उत्पादनाच्या फक्त 3.5% निर्यात आपण आपल्या देशातून करतोय. त्यामुळे इथे काम करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण देशांतर्गत आंबा उत्पादन जर बघायचं झालं तर यामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन असणारी राज्य देशामध्ये आहेत. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक. साऊथ इंडियामध्ये सुद्धा, तेलंगणामध्ये, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा जास्त आंबा पिकवला जातो. आपला क्रमांक 10वा लागतो. पण तरी यातलं सकारात्मक दृश्य जर आपण बघायचं म्हटलं तर देशातून होणाऱ्या आंब्याच्या निर्यातीतला सुमारे 60 ते 65% वाटा हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे. त्यानंतर ही एक आंब्याची आकडेवारी दिलेली आहे. गेल्या 3 वर्षाच्या आंब्याची आकडेवारी आहे. आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये आंब्याची निर्यात 49,000 मेट्रिक टन होती. 18-19 मध्ये 46,000 मेट्रिक टन आहे. पुन्हा 19-20 मध्ये 49,000 मेट्रिक टन आहे. मग जवळपास प्रतिवर्ष आपली निर्यात ही जवळपास सारखी आहे. किंबहुना ती वाढणं अपेक्षित आहे, परंतु ती स्टेबल आहे असं दिसतंय. यामध्ये आपली प्रमुख निर्याती होते ती संयुक्त अरब अमिराती, जिथे आपले भारतीय पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा देशांमध्ये निर्यातीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या देशांमध्ये आपल्या भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. आता ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी या स्लाइड मध्ये आपल्याला लक्षात येईल की गेल्या 7 ते 8 वर्षाची आकडेवारी आहे. यामध्ये 40 ते 50,000 मेट्रिक टन याच रेंजमध्ये आपण गेल्या 7-8 वर्षापासून आपली निर्यात आहे. ही निर्यात वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची खूप मोठी गरज आहे. यातही सांगायचं मला विशेष हे सांगावं इथे वाटेल की मी गेल्या 5 वर्ष मी मुंबईला कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरती फॅसिलिटी इन्चार्ज म्हणून काम केलं. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक आंबा मी बघत होतो.
अमेरिकन इन्स्पेक्टर जेव्हा तिथे मॉनिटरिंग करत होते त्यावेळी आम्ही प्रत्येक वेळी आंब्याबद्दल सर्व व्हेरायटी आणि याच्याबद्दल स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केला. यामध्ये कसं निदर्शनास आलं की देशातून केसर आंबा सुमारे 40% केसर आंबा निर्यात होतो, 40% बैंगनपल्ली जो कर्नाटकाचा आंबा आहे 40% आंबा निर्यात होतो आणि हापूसचं टक्केवारी हे 13 ते 15% आहे. त्यामुळे हापूसच्या निर्यातीमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. त्याला बरीच कारणं आहेत. इथे डोमेस्टिक मध्ये स्थानिक मध्ये सुद्धा आपल्याला हापूस आंब्याला खूप चांगला दर मिळतो, परंतु आपल्याला निर्यात जर आणखी केली तर शेतकऱ्याला आणखी चांगला दर देता येऊ शकेल असं आमचं सर्वांचं मत आहे. त्यानंतर हा जो ग्राफ आहे ही आकडेवारी याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल, हा युरोपियन देशांचा आंबा निर्यात आहे. निर्यात वाढत गेली. 2010 पासून निर्यात वाढत गेली, 2013 पर्यंत निर्यात वाढली, परंतु 2014ला आंब्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे युरोपियन युनियनने 2014 मध्ये सुमारे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 एप्रिल पासूनच आंब्याची निर्यात बंदी आणली आणि त्यानंतर 2014 मध्ये आंब्याची निर्यात थांबली. त्यांनी काही सिस्टम्स आपल्याला अडॉप्ट करायला सांगितल्या, काही एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर्स उभे करायला सांगितले आणि त्या बेसवरती आपण सप्टेंबर 2014 मध्ये तशा पद्धतीची संपूर्ण तयारी करून त्यांच्या तज्ञांची टीम बोलवून आपण पुन्हा 1 जानेवारी 2015ला आपण पुन्हा आंब्याच्या निर्यातीवरची बंदी, युरोपियन युनियनची बंदी आपण उठवण्यासाठी प्रयत्नशील ठरलो आणि यशस्वी ठरलो आणि 2015 मध्ये पुन्हा आणखी निर्यात सुरू झाली. नंतर आपल्याला एक लक्षात येईल की या ग्राफवरून लक्षात येईल की ही निर्यात वाढत गेलेली आहे. 2019 मध्ये सुद्धा यापेक्षा जास्त निर्यात होती आणि युरोपियन देशाला निर्यात करणे हे खूप गरजेचं आहे. आपण जर मागील तक्ता जर विशेष करून बघितला असेल तर आपल्या असं लक्षात येतं की युरोपियन देश असेल, अमेरिका असेल, तर या देशांना आपली निर्यातीची क्वांटिटी जरी कमी असली, जरी सुद्धा युरोपियन युनियनला आपला 7,000 मेट्रिक टन आंबा जात असला तरी सुद्धा तो नेपाळला जाणाऱ्या 15,000 मेट्रिक टन आंब्यापेक्षा जास्त रक्कम आपल्याला देऊन जातो. त्यामुळे आपल्याला युरोपियन देशांना निर्यात करणे, अमेरिकेला निर्यात करणे हे आपल्यासाठी भूषणावह आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर प्राप्त करून देण्यासाठीची चांगली संधी आहे. त्यानंतर हा जो ग्राफ आहे हा अमेरिकेतल्या आंबा निर्यातीचा दाखवलेला आहे. अमेरिकेची निर्यात 2007ला सुरू झाली. 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंब्यात सापडलेल्या फ्रूट फ्लाय आणि स्टोन विव्हिल, आपण त्याला कोई किडा म्हणतो, याच्या प्रादुर्भावामुळे 20 वर्षापूर्वी भारतीय आंबा अमेरिकन बाजारपेठ बंद होती, परंतु 2007 मध्ये भारतीय आंब्याची निर्यात बंदी उठवल्या गेली, तिथली आयात बंदी उठवल्या गेली आणि आपला 2007 पासून निर्यात सुरू झाली. त्यावेळी अमेरिकेने आपल्याला आंब्यावरती विकिरण प्रक्रिया करावी अशी आपल्याला एक कंडिशन त्यांनी दिली. त्यावेळी भारतामध्ये अशा पद्धतीची सुविधा फक्त आणि फक्त भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची लासलगावला उपलब्ध होती, तीही कांद्यासाठी उपलब्ध होती. त्यामध्ये आपण अनुषंगिक बदल केले, सुधारणा केली आणि त्यानंतर ती सुविधा आपण कृषी परिमंडळाने आंब्या निर्यातीसाठी कमर्शियल पद्धतीमध्ये पहिली 5 वर्षे चालवली आणि त्यानंतर निर्यातदारांची मागणी लक्षात घेता, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आपण अपेडा, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी परिमंडळाच्या स्वनिधीतून सुमारे 30 ते 35 कोटी रुपये खर्च करून आपण विकिरण सुविधा केंद्र वाशी येथे उभं केलं. आज त्या क्षमतेचं देशातलं ते एकमेव केंद्र आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तिथून झालेली जी निर्यात आहे ही निर्यात आपल्या लक्षात येईल. हा निर्यातीचा आलेख आपल्या समोर आहे. त्यामध्ये निर्यातीची क्वांटिटी असेल, निर्यातीची रक्कम असेल, त्यातून मिळणारं परकीय चलन असेल, हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. हे एक्सपोनेन्शियल पद्धतीत वाढत आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा अमेरिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आता संधीच्या बाबतीत आणखी विचार केला तर आणखी जगात कुठे कुठे संधी उपलब्ध आहेत, तर काही पॅरामीटर्स मी अभ्यास केले, त्या पॅरामीटर मी आपल्या समोर ठेवतोय. यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जगातली आंब्याची मागणी आहे 14.45 लाख मेट्रिक टन. जगामध्ये जो एकूण आंबा खाल्ला जातो, तो आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे त्याचा, तो आहे 14.45 लाख मेट्रिक टन आणि आपण भारत जगामध्ये 1 नंबर उत्पादनात असून 40% जगाच्या उत्पादनामध्ये असून सुद्धा आपण फक्त 50,000 मेट्रिक टन म्हणजे 3.5% फक्त आपण निर्यात करतोय. तर ही निर्यात आपली वाढण्याच्या अनुषंगाने आपल्याला काम करावं लागणार आहे. मग प्रमुख आयातदार देश कोणकोणते आहेत, संधी कुठे आहे म्हटलं तर आयातदार देश कोण आहेत त्यासाठी, तर अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 4.5 लाख मेट्रिक टन एवढा आंबा जगभरातून आयात केला जातो. नेदरलँड आहे, त्यानंतर संयुक्त अरब अमिराती आहे, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, सौदी अरेबिया आहे, फ्रान्स आहे. तर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आयात होतो, त्यामुळे आपल्याला तिथे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. दुसरा क्रायटेरिया जर आपण विचार केला तर यामध्ये आंबा निर्यातीला संधी कुठे आहेत, तर आजही आपला आंबा परदेशात गेल्यानंतर परदेशी ग्राहक खूप कमी खातात. आपला आंबा अजूनही आपला भारतीय वंशाचे लोक आहेत तेच खातात. त्यामुळे किमान त्या लोकांना जरी आपण टार्गेट करू शकलो तरी सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट निर्यातीमध्ये आपली असू शकणार आहे.
तर यामध्ये हे समोर आपल्या समोर जे देश दिसत आहेत, 10 देश मी त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. अमेरिका, सुमारे 45 लाख भारतीय वंशाची लोक आज अमेरिकेमध्ये आहेत. त्यामुळे आपण त्यातल्या 2% लोकांपर्यंत जर जाऊ शकलो तर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपली निर्यात होऊ शकेल. सौदी अरेबिया 41 लाख भारतीय आहेत, युएई मध्ये 28 लाख आहेत, मलेशियामध्ये 24 लाख, इंग्लंडमध्ये 18 लाख. अशा प्रकारे सुमारे जगभरामध्ये 2 कोटी भारतीय वंशाची लोक तिथे आज आहेत आणि ते नक्कीच आपला आंबा आवडीने खातात. त्यानंतर आंबा हंगामामुळे स्पर्धा आपली कोणाकोणासोबत आहे. जेव्हा आपण निर्यातीची गोष्ट करतो, निर्यातीची चर्चा करतो, तेव्हा आपल्याला त्याचं मार्केट इंटेलिजन्स काय आहे, याचे बाजाराची माहिती विश्लेषण आपल्या होणं गरजेचं आहे, अभ्यास होणं गरजेचं आहे. तर त्यानुसार मेजर प्रमुख आंबा उत्पादक देश आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, पेरू आणि मेक्सिको हे देश आहेत. यामध्ये भारताचा आपण जर का सीझनचा विचार केला, हंगाम एप्रिल ते जून पर्यंत जर आपण आपल्या आंब्याचा विचार केला तर आपल्याला जी स्पर्धा आहे ही स्पर्धा पाकिस्तानची आहे. जून महिन्याच्या जवळपास जेव्हा आपला आंबा संपत येतो, थोडाफार केसर आंब्याची सुरुवात झालेली असते, अशा वेळी पाकिस्तानचा आंबा येतो आणि पाकिस्तानच्या आंब्याची साईज जे आकार जो आहे हा आपल्या आंब्यापेक्षा मोठा आहे. कदाचित चवीमध्ये तो नक्कीच तो सरस नाही, पण तरी सुद्धा आकाराने मोठा असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. त्याचप्रमाणे मेक्सिकन आंबा सुद्धा मे आणि जून महिन्यात येतो आणि त्यामुळे आपल्याला त्यावेळी सुद्धा आपल्याला अमेरिका देश असेल, कॅनडा असेल तर त्या ठिकाणी मेक्सिकोचा आंबा जातो. युरोपियन देशांमध्ये अमेरिकेचा आंबा येतो. त्यामुळे आपल्या आंब्याला त्या ठिकाणी थोडीशी पिछाड होते आणि त्यामुळे आपल्याला या 2 देशांसोबत पाकिस्तान आणि मेक्सिको सोबत खऱ्या पद्धतीने स्पर्धा आहे. त्याचप्रमाणे एक नवीन बाब इथे आपल्या समोर मांडावीशी वाटते की मलावी नावाचा एक देश आहे, आफ्रिकन देश आहे. या देशामध्ये पूर्वी कधीतरी भारतातून हापूस आंब्याचे त्यांनी काही कलम नेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी हापूस आंब्याचं उत्पादन सुरू केलं आणि आज अशी परिस्थिती आहे की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 ते 4 महिन्यामध्ये, डिसेंबर पासून पुढे 3 ते 4 महिन्यामध्ये हा मलावी आंबा मुंबई, पुणे सारख्या, दिल्ली सारख्या शहरामध्ये येतो आणि तो हापूस आंबा म्हणून विकला जातो. त्याला बरीच लोक बळी पडतात आणि ती लोक आपला आंबा म्हणून खातात, विकत घेतात. बऱ्याच वेळा तो मलाविया म्हणून सुद्धा विकत घेतात, कारण आवड असते आणि आंब्याचा सीझनची सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी मार्च मध्ये, तर लोक त्याला प्रिफर करतात. तर अशा प्रकारे त्या सुद्धा देशाची तुलना आज आपल्याला स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आता आपल्याला जर का निर्यात करायची म्हटली आणि आपल्याला जर का जे प्रमुख विकसित देश आहेत अशा देशांना जर निर्यात करायची म्हटली तर त्या देशांसाठी त्यांच्या काही क्वारंटाईनच्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्यांनी त्यांच्या काही जेव्हा त्या देशाचे देश आपल्यासाठी खुले झाले, आपल्या आंब्यासाठी खुले झाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या काही कंडिशन्स आपल्या समोर ठेवल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला आंब्याच्यावर ट्रीटमेंट करून द्यावी लागते. आता उदाहरण द्यायचं म्हटलं, अमेरिकेला जर आपल्याला आंबा पाठवायचा असेल त्यावरती 52 डिग्री 3 मिनिटांसाठी सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट करावी लागते आणि त्यानंतर ती झाल्यानंतर त्याच्यावरती विकिरण प्रक्रिया करावी लागते. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आंबा पाठवायचा असेल तर आपल्याला तीच ट्रीटमेंट, हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि विकिरण प्रक्रिया करावी लागते. अर्जेंटिना सुद्धा नुकताच गेल्या वर्षीच भारतीय आंब्यासाठी खुला झाला आहे, त्याला त्यांनी विकिरण प्रक्रियेसाठीची मान्यता दिलेली आहे. मलेशिया सुद्धा 2 वर्षापूर्वी खुला झालाय, पण अजूनही मलेशियाला असं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही, तर तिथे सुद्धा विकिरण प्रक्रियेची गरज आहे. त्यांनी त्यांची विकिरण प्रक्रियेची मागणी केलेली आहे. जपान हा सुद्धा एक देश 2006-07 मध्ये आपल्याला बऱ्याच वर्षाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो खुला झालाय आणि त्या देशामध्ये आपल्याला जर निर्यात करायची असेल तर तिथे सुद्धा हॉट वॉटर ट्रीटमेंट आणि वेपर हीट ट्रीटमेंट प्रक्रिया अशी आपल्याला प्रक्रिया करावी लागते. बऱ्याच वेळा फक्त वेपर हीट ट्रीटमेंट प्रक्रिया जरी केली तरी सुद्धा ते तिथे ग्राह्य धरला जाते. त्यामुळे जपानच्या बाबतीत एक विशेष सांगायचं म्हणजे जपानचा जो जपानमध्ये जो आंबा जातो तो तिथला जपानीज लोक खातात. त्यामुळे आपल्याला फक्त इंडियन इथेनिक पॉप्युलेशन नाही तर तिथे असलेला जपानीज ग्राहक सुद्धा खात असल्यामुळे, आणि तो अत्यंत चोखंदळ आहे. ज्याप्रमाणे पुण्याचे लोक चोखंदळ असं म्हटलं जातं खरेदीमध्ये किंवा अशा गोष्टीमध्ये, तशा प्रकारे जपानीज लोक त्यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा ते अत्यंत चोखंदळ असं त्यांची ओळख आहे. तर तिथले जपानीज लोक सुद्धा आपला भारतीय आंबा खातात. तर हे आपल्यासाठी खरं भूषणावह आहे. क्वांटिटी कमी असते परंतु आपला खूप चांगल्या प्रकारात आंबा जातो. आणि सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे जपानमध्ये जो आपला आंबा जातो याला खूप चांगला दर मिळतो, म्हणजे अमेरिकेपेक्षा सुद्धा चांगला दर मिळतो. सुमारे डॉलरच्या बाबतीत जर तिथे विक्री, आपण अमेरिकन डॉलरच्या बाबतीत जर चर्चा करायची म्हटली तर आपला आंबा त्या ठिकाणी $60 ते $70 प्रति डझन विकला जातो. तशीच दुसरी बाजारपेठ, पुढची मोठी बाजारपेठ दक्षिण कोरिया बाजारपेठ आहे. दक्षिण कोरियाचं मार्केट असं आहे, या ठिकाणी हॉट वॉटर ट्रीटमेंट चालतं. त्याच्यामध्ये 48 डिग्री 60 मिनिटाची जी हॉट वॉटर ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट चालतं त्या ठिकाणी.
किंवा व्हेपरी ट्रीटमेंट प्रक्रिया त्या ठिकाणी चालते. परंतु दक्षिण कोरियाची बाजारपेठ ही अत्यंत कॉस्मेटिक पद्धतीची बाजारपेठ आहे. मग त्या ठिकाणी माल पाठवायचा असेल तर तो आंबा अगदी एकसारखा असला पाहिजे. त्यावरती लावलेले जे काही स्टिकर्स असेल, त्यावर लावलेलं जे काही आपण कुशन म्हणून त्यावरती फोमनेट लावतो, ते फोमनेट सर्वांचं सारख्या आकाराचं, सारख्या पद्धतीनं लावलेलं पाहिजे. अशा पद्धतीच्या बऱ्याच काही कॉस्मेटिक पद्धतीच्या रिक्वायरमेंट दक्षिण कोरिया बाजारपेठेच्या आहेत. परंतु त्या ठिकाणी सुद्धा चांगला दर मिळतो, त्यामुळे लोक निर्यातदार त्या ठिकाणी सुद्धा आंबा निर्यात करतात. तसं दुसरं पुढचं मार्केट आहे रशिया. सोपं मार्केट आहे. या ठिकाणी सुद्धा हॉट वॉटर ट्रीटमेंट किंवा व्हेपरी ट्रीटमेंट प्रक्रिया आपल्याला चालतात त्या ठिकाणी. मॉरिशसमध्ये आपल्याला हॉट वॉटर किंवा व्हेपरी ट्रीटमेंट प्रक्रिया आहे. मॉरिशसचं मार्केट सुद्धा मागच्या वर्षीच आपल्याला ओपन झालेलं आहे. त्यानंतर न्यूझीलंडच्या केसमध्ये आपल्याला व्हेपरी ट्रीटमेंट प्रक्रिया करून पाठवावे लागतं. युरोप ही खूप मोठी बाजारपेठ आहे. आपण सध्या परिस्थितीमध्ये 7,500 ते 8,000 मेट्रिक टन एवढाच आंबा तिथे पाठवतो, परंतु किमान 25,000 मेट्रिक टन आंबा विकत घेण्याची क्षमता ह्या युरोपमध्ये आहे. मग त्यामध्ये मेजर प्रमुख देश सांगायचे झाले तर त्यात इंग्लंड आहे, जर्मनी, फ्रान्स, त्यानंतर स्वित्झर्लंड आहे. मोठ्या प्रमाणात आंबा या देशांमध्ये खाल्ला जातो. त्यानंतर चीनमध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट प्रक्रिया करून आपल्याला आंबा निर्यात करता येतो. चीनसाठी बरेच प्रयत्न झाले, परंतु चीनसाठी अजूनही खूप चांगल्या प्रकारे निर्यात आपली अजूनही होऊ शकलेली नाही. त्यानंतर ह्या देशांमध्ये जर आपण आता पाहिलं की या देशांमध्ये, विकसित देशांमध्ये व्हेपरी ट्रीटमेंट प्रक्रिया आहे, हॉट वॉटर प्रक्रिया आहे. त्यानंतर मी जसं सांगितलं 2014 मध्ये आपल्याला आपल्या भारतीय आंब्याला युरोपियन बाजारपेठेमध्ये बंदी आणली गेली आणि त्यानंतर त्यांनी काही कंडिशनवरती आपली ती बंदी उठवली. तर त्यामध्ये एक महत्वाची कंडिशन होती की आपला जो आंबा आहे ह्या आंब्याच्या संदर्भामध्ये आपण ट्रेसेबिलिटी सिस्टम अडॉप्ट केली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण त्याकरता अपेडा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त मदतीने मँगोनेट प्रणाली, कॉम्प्युटर प्रणाली, संगणक प्रणाली विकसित केली गेली. याचा महत्वाचा उपयोग हा झाला की यामध्ये आपण सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी जे काही मेजर्स आहेत याबद्दल आपण हमी त्या बाजारात त्या ग्राहकांना आपण देत असतो. त्याचप्रमाणे मँगोनेट प्रणालीमध्ये रजिस्टर असल्यामुळे त्या मालाचा कीटनाशक उर्वरित अंशाचा जो त्या ठिकाणी उत्पादन आहे त्याची हमी आपण देतो. त्यामुळे कम्प्लीट उत्पादक ते अंतिम ग्राहकापर्यंतची ट्रेसेबिलिटी देण्याच्या अनुषंगानं हे मँगोनेट प्रणाली उपयुक्त झालेली आहे. आणि आज अशी परिस्थिती आहे की सर्व विकसित देशांना जर आंबा आपल्याला पाठवायचा असेल तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी मँगोनेटमध्ये रजिस्ट्रेशन करणे, नोंदणी करणे गरजेचं आहे. ती नोंदणी कशी करावी, त्या कोणत्या ठिकाणी त्याची नोंदणी केली जाते, काय कागदपत्र लागतात, त्याची माहिती आपल्या पुढच्या सत्रांमध्ये, हांडे सरांच्या उद्याच्या का परवाच्या सत्रामध्ये आपण ही माहिती पुढे कव्हर करणार आहोत. त्यानंतर निर्यात म्हटले की त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची गरज आली. मग पायाभूत सुविधा हे वेगवेगळ्या पद्धतीने असतात. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राज्यामध्ये सुमारे 44 निर्यात सुविधा केंद्र उभी केलेली आहे. यामधले फळे व भाजीपाल्यासाठी जे निर्यात केंद्र आहेत हे सुमारे 28 निर्यात केंद्र 21 फळे व भाजीपाला निर्यात सुविधा केंद्र आहेत. त्यानंतर आधुनिक सुविधा केंद्र 20 आहेत. आणि विशेष प्रक्रिया म्हणजे व्हेपरी ट्रीटमेंट प्रक्रिया एक विकिरण सुविधा केंद्र आहे मुंबईमध्ये आणि भाजीपाला प्रक्रिया केंद्र एक हे सुद्धा आंब्याच्या हॉट वॉटर ट्रीटमेंटसाठी हे प्रक्रिया केंद्र वापरले जातात. यामध्ये कॉम्पोनंट्स, मेजर कॉम्पोनंट्स आहेत आणि आज या सर्व सुविधांचा वापर करून विविध देशांमध्ये विविध कृषीमाल निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होतो आहे. सुमारे आतापर्यंत आपण 1100 ते 1200 कोटी रुपयाचा कृषीमाल या सुविधांचा वापर करून आपण वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केलेला आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास एक तरी किमान कृषी निर्यात सुविधा केंद्र कृषी पणन मंडळाचं आहे. यामध्ये आंब्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर रत्नागिरीला एक आपलं निर्यात सुविधा केंद्र आहे. तिथूनही आपल्याला रशियाला आंबा निर्यात करता येतो, आपल्याला युरोपसाठी आंबा निर्यात करता येतो, अमेरिकेसाठीची ट्रीटमेंट इथे आहे, ऑस्ट्रेलियासाठीची ट्रीटमेंट इथे आहे. त्यानंतर जामसंडेला सुद्धा एक सुविधा आपली आहे. त्यानंतर केशर आंब्यासाठी जालन्याला सुविधा आहे. लातूरला सुद्धा एक आंबा निर्यात सुविधा केंद्र आपलं आहे. आता अमेरिकेला आंबा निर्यात करत असताना त्यामध्ये आपल्याला काय काय प्रक्रिया कराव्या लागतात, एस्पेशली ह्या सर्व विकसित देशांच्या बाबतीमध्ये लागू होतात. यामध्ये सर्वात महत्वाचं पहिल्यांदा जेव्हा आंबा बागेमधनं मँगोनेट प्रणालीमध्ये नोंदणी असलेल्या शेतकऱ्याचा माल जेव्हा काढणी करतो निर्यातदार किंवा शेतकरी, तो त्या पॅकहाऊसला आणतो. त्या पॅकहाऊसमध्ये त्या आंब्याची पहिल्यांदा प्राथमिक तपासणी होते. त्यानंतर त्याची गुणवत्तेनुसार वर्गीकरण केलं जातं, त्याचे आकारानुसार, वजनानुसार त्याचं ग्रेडिंग केले जाते. त्यानंतर त्यावरती सोडियम हायपोक्लोराईडच्या सोल्युशनमध्ये 52 डिग्री 3 मिनिटाकरता त्या आंब्याचं त्यामध्ये डिपिंग केलं जाते.
ते केल्यानंतर तो आंबा त्या ठिकाणी सुकवला जातो आणि त्याचं पॅकिंग केल्या जाते. पॅकिंग करून तो आंबा त्याचं लेबलिंग करून प्री कुलिंग मध्ये किंवा कोल्ड स्टोरेज मध्ये आंबा ठेवला जातो. त्यानंतर तिथे पॅक हाऊस मॅनेजर त्या ठिकाणी त्याची अंतिम तपासणी करतात. तो आंबा यथायोग्य असेल, निर्यातीसाठी योग्य असेल तर तो आंबा वातानुकूलित वाहनात बंद करून तो आंबा वाशीच्या विकिरण सुविधा केंद्रावरती वाहतूक करून पोहोचवला जातो. वाशीची ही विकिरण सुविधा केंद्र आहे. या सुविधेला आपण डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीचं त्याला प्रमाणीकरण करून घेतलेलं आहे. त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेशन बोर्डाचं त्याला रजिस्ट्रेशन आहे, पेडाचं आहे. त्यानंतर फूड सेफ्टी स्टँडर्डचं त्याला रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं त्याला रजिस्ट्रेशन आहे. त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचं जे ॲनिमल अँड प्लांट हेल्थ इन्स्पेक्शन सर्व्हिस आहे, जे आंबा आयाती साठी तिथली एजन्सी आहे, त्याचं त्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचं सुद्धा त्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इथून आंबा निर्यात करता येऊ शकतो. आता विकिरण सुविधा केंद्रावरती आंबा येतो, त्यात पुढे प्रक्रिया काय काय आहे हे आपण या स्लाइड मध्ये बघू शकतो. त्याच्यामध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये फोटोग्राफ टाकलेला आहे. पहिला नंबरचा जो पॉईंट आहे, या ठिकाणी पॅक हाऊसवरनं, समजा रत्नागिरी या पॅक हाऊसवरनं आंबा पॅक करून वातानुकूलित वाहनामधनं वाशीला आलेला आहे. तो 1 नंबर मध्ये तिथे स्टोर रूम मध्ये ठेवला आहे. नंबर 2 मध्ये जे दाखवलेलं आहे, नंबर 2 मध्ये या ठिकाणी जेव्हा अमेरिकेचा आंबा ट्रीटमेंट होत असतो तेव्हा अमेरिकन क्वारंटाईन इन्स्पेक्टर तिथे स्टेशन असतात. ते पूर्ण 2 महिने 70-75 दिवस त्या पूर्ण सीझन मध्ये तिथे उपलब्ध असतात. ते त्या आंब्याचं सॅम्पलिंग करतात. 400 बॉक्सेस मधनं 400 बॉक्सेसची कन्साइनमेंट, विमानाची कन्साइनमेंट असते, त्यातनं 14 बॉक्सेसचे सॅम्पल म्हणून त्यातून काढतात. त्यानंतर त्या बॉक्सेसला जे होल असतात, एरिएशन साठी जे होल असतात, त्या होलचं निटिंग पासून इतक्या बारीक पद्धतीने ते त्याची तपासणी करतात. त्यानंतर तो आंबा लॅबोरेटरीमध्ये नेऊन, फॅसिलिटीवर उपलब्ध असलेल्या लॅबोरेटरीमध्ये नेऊन त्या ठिकाणी भारतीय क्वारंटाईन इन्स्पेक्टर आणि अमेरिकन क्वारंटाईन इन्स्पेक्टर दोघांच्या संयुक्त पद्धतीनं त्या ठिकाणी त्या आंब्याचं इन्स्पेक्शन केलं जाते. इन्स्पेक्शन करत असताना सुरुवातीला त्याचं फिजिकल इन्स्पेक्शन केलं जातं. त्याच्या वरनं बाहेरून काही त्याच्यामध्ये प्रश्न आहेत का ते बघितले जातात. त्यामध्ये काही डाग असेल, काही त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्यावर ओरबडल्यासारखं असेल, असं काही असेल तर ते आंबा तो बाजूला काढतात. आणि त्यानंतर जे सस्पेक्टेड आंबे आहेत ते आंबे प्रत्यक्ष कैरी फोडणी ते अमेरिकन इन्स्पेक्टर स्वतः ते आंबा कट करतात. तो आंबा कट केल्यानंतर त्यामध्ये जर का फळमाशी असेल, फळमाशीची कुठलीही स्टेज असेल, ती लार्वा असेल, एग असेल किंवा त्याचे ॲडल्ट फळमाशी जरी असेल तरी सुद्धा तो आंबा त्या ठिकाणी रिजेक्ट होतो. तो आंबा अमेरिकेत जात नाही, कारण फळमाशी अमेरिकेमध्ये अलाउडच नाही. अमेरिका दरवर्षी सुमारे $9 बिलियन एवढा खर्च फळमाशीचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करत असते. त्यामुळे फळमाशी असेल तर आंबा 100% रिजेक्ट होतो. फळमाशी नसेल परंतु तिथे जर का 9 नंबर आणि 10 नंबर मध्ये दाखवलेल्याप्रमाणे कोळी किडा असेल किंवा मिलीबग असेल तर त्या ठिकाणी तो आंबा ऍक्सेप्ट होतो. कारण आपण विकिरण प्रक्रिया या किड्याच्या निर्मूलनासाठी किंवा या मिलीबगच्या निर्मूलनासाठी आपण विकिरण प्रक्रिया करत असतो. हे झाल्यानंतर त्यामध्ये त्या बॉक्सेसला, त्याचे आंब्याचे बॉक्सेस आहेत, त्या आंब्याच्या बॉक्सेसवरती डोझिमीटर्स लावल्या जातात. जेव्हा आपण अमेरिकेला आंबा पाठवतो त्यावरती विकिरण प्रक्रिया करतो. ही विकिरण प्रक्रिया कोबाल्ट-60 या किरणोत्सारी पदार्थातून केल्या जात असते. तर त्यावेळी त्याला डोस किती मिळाला, 400 ते 1000 ग्रे एवढा डोस त्या आंब्याला दिला जात असतो. 400 पेक्षा कमी असेल तर त्यामधनं कोई किडा कदाचित मरणार नाही आणि 1000च्या वर असेल तर ह्युमन कन्झम्पशन साठी ते फिट नाही. त्यामुळे 400 ते 1000 एवढा डोस आपण त्या आंब्याला देत असतो. ते मोजण्यासाठी आपण त्यावरती डोझिमीटर्स प्रत्येक बॉक्सवरती लावतो. त्यानंतर 12 नंबर मध्ये जे दाखवलेला आहे यामध्ये रेडिएशन चेंबर मध्ये हे बॉक्सेस आतमध्ये जात आहेत. आंब्याचे बॉक्सेस आपण त्या ट्रॉलीमध्ये ठेवतो आणि त्या ट्रॉलीज ऑटोमाइज सिस्टीम मधनं तिथून आतमध्ये एंट्री करतात. त्यानंतर 13 नंबर मध्ये जे आहे हे आपल्याला पूर्ण त्याचा स्केमॅटिक डायग्राम आहे. याच्यामध्ये जो आतमध्ये रेड कलरचा एक पार्ट दिसतो, आडवा हॉरिझॉन्टल पार्ट दिसतो, तो रेडिएशन सोर्स आहे आणि त्याच्या भोवती हे आंब्याचे बॉक्सेस फिरवले जातात. आणि ज्यावेळी आंब्याचं ट्रीटमेंट होत नसते त्यावेळी हा रेडिएशन सोर्स 20 मीटर डीप पाण्याच्या डिमिनरल वॉटरमध्ये आतमध्ये असतो. जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते तेव्हा तो सोर्स त्या रॅक्स आहेत कोबाल्ट-60च्या ह्या वरती येतात आणि त्यातनं जो किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडतो त्यातून त्या आंब्यावर प्रक्रिया होते आणि त्यातून जे काही कोळी किडा असेल किंवा बाकी काही ज्या त्यांच्या टार्गेटेड पेस्ट असतील त्या पेस्ट त्यातनं किल होतात किंवा त्या किमान नपुसक होतात आणि त्यानंतर तो आंबा तिथनं बाहेर काढला जातो. 14 नंबरच्या पॉईंटमध्ये, 14 नंबरच्या पिक्चरमध्ये आपल्याला लक्षात येईल की तो आंबा ट्रीटमेंट झाल्यानंतर तिथून बाहेर काढला जातोय. 15 नंबरला तो आंबा बाहेर स्टॅक करून ठेवला गेलेला आहे.
16 नंबरला जेव्हा तो आंबा बाहेर काढला गेला तेव्हा 16 नंबरला त्या आंब्यावरती जे डोझीमीटर्स आपण बॉक्सेस वरती लावले होते त्या डोझीमीटरचं रिडिंग आपल्याला घ्यावं लागते. हे ऑप्टिक्रोमिक डोझीमीटर असल्यामुळे याची रिडिंग्स हे सूर्यप्रकाशामध्ये घेता येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण अंधार असताना हे ट्रीटमेंट आपल्याला हे मेजरमेंट घ्यावं लागतं. हे कॉम्प्युटर सिस्टीमला कनेक्ट केलेलं असतं. त्यानंतरच्या 17 नंबरच्या पॉईंटमध्ये आपल्याला लक्षात येईल की त्याची पूर्ण माहिती जे रेकॉर्ड्स आहेत त्याचे जे काही रिडिंग्स आहेत ही रिडिंग अमेरिकेचे जे इरेडिएशन रिपोर्टिंग अँड अकाउंटेबिलिटी डेटाबेस आहे यामध्ये त्याची पूर्ण नोंद केल्या जाते. आणि त्यानंतर 18 नंबरमध्ये जे दाखवलेलं हे स्टिकर आहे, आंब्याच्या प्रत्येक बॉक्सवरती हे स्टिकर लावलं जातं. त्या स्टिकरमध्ये जो ग्रीन कलरचा जो भाग दिसतो आहे याला आपण रेड्युरा लोगो म्हणतो. हा इरेडिएशन ट्रीटमेंट केलेला माल आहे अशा पद्धतीचा सूचक म्हणून आपल्याला हा प्रत्येक बॉक्सवर लावतो. जगातला कुठलाही खाद्यपदार्थ जर इरेडिएट केलेला असेल तर हा रेड्युरा लोगो त्यावरती लावलेला असतो. त्यानंतर हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 19 नंबरला अमेरिकन इन्स्पेक्टरने दिलेल्या सर्टिफिकेटच्या आधारे भारतीय क्वारंटाईन इन्स्पेक्टर NPPO नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची संस्था आहे, त्यांचं हे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असतं. हे प्रत्येक कन्साइनमेंटच्या सोबत मॅन्डेटरी असते. हे कन्साइनमेंटच्या सोबत हा कागद जातो. त्यानंतर ही ट्रीटमेंट हे सर्व सर्टिफिकेशन झाल्यानंतर 20 नंबरला तो कंटेनर मध्ये माल भरला जातो आणि त्यानंतर 21 नंबरला कंटेनर सील होऊन हे कंटेनर विमानतळावरती जाऊन तिथून विमानामधून शिप केलं जात असते. ही झाली विकिरण सुविधेवरची प्रक्रिया. त्यानंतर आपण बघतोय VST सुविधेवरची प्रक्रिया, जे आज आपण म्हणतो जापान आहे, साऊथ कोरिया आहे, मॉरिशस आहे, युरोपियन युनियन आहे, ज्यांची रिक्वायरमेंट आज VSTची आहे. तर इथे प्रक्रिया कशी केली जाते तर हे फोटो पिक्चरद्वारे दाखवलेला इथे. नंबर 1 ला इथे हा आंबा आलेला आहे. या ठिकाणी तिथले जे लेबर आहेत लेबर त्याचं सॉर्टिंग ग्रेडिंग करतायत. नंबर 2 मध्ये सुद्धा सॉर्टिंग ग्रेडिंग आहे. नंबर 3 मध्ये तिथले जे इन्स्पेक्टर आहेत दक्षिण कोरियाचे इन्स्पेक्टर त्या ठिकाणी VST मशीन मध्ये तो आंबा ठेवल्यानंतर त्या आंब्याची तपासणी आत मशीन मध्ये ठेवल्यानंतर करतायत. 4 नंबर मध्ये ते स्वतः त्यांच्या हाताने टेम्परेचरचे जे प्रोब आहेत, टेम्परेचर मेजरमेंट साठी जे प्रोब आहेत ते प्रोब त्या 4 नंबर मध्ये त्यामध्ये लावतायत, जेणेकरून त्याचं रेकॉर्डिंग त्या आंब्याचं रेकॉर्डिंग आतमध्ये ट्रीटमेंट होत असताना बाहेर पूर्णपणे मॉनिटर करता येऊ शकेल. 5 नंबरला पूर्ण आंबा आतमध्ये ठेवून मशीन बंद केलेली आहे. 6 नंबरला तो आंबा ट्रीटमेंट झाल्यानंतर तो आंबा अनलोड केला जातो आहे. 7 नंबरला तो आंबा अँबियंट टेम्परेचरला कुलिंग केला जातो आहे. त्यानंतर 8 नंबरला तो आंबा बाहेर काढल्यानंतर त्या आंब्याला स्लीव्ज लावल्या जात आहेत, जेणेकरून आंबा ट्रान्सपोर्टमध्ये त्याचा एकमेकावर वेअर टिअर होऊ नये यासाठी स्लीव्ज लावावे लागतात. ती स्लीव्ज तिथे लावले आहेत. 9 नंबरला हा आंबा प्री कुलिंग किंवा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलेला आहे. आणि त्यानंतर 10 नंबरला आंबा हा रेडी टू डिस्पॅच आहे. पूर्णपणे बॉक्सेस पॅक होऊन आता इथून आंबा पुढे डिस्पॅच साठी जातोय. त्याचवेळी जेव्हा पूर्ण ट्रीटमेंट केल्या जाते त्यावेळी 11 नंबरला तिथे जे क्वारंटाईन इन्स्पेक्टर आहे, गव्हर्नमेंट क्वारंटाईन इन्स्पेक्टर जे आहेत, इंडियन क्वारंटाईन इन्स्पेक्टर, ते त्या ठिकाणी तपासणी करतात. आणि त्यानंतर 12 नंबरला सुद्धा ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट देतात. आणि 13 नंबरला हा माल पुढे वाहनामध्ये भरून हा पुन्हा एअरपोर्टला नेला जात असतो. आता ह्या झाल्या प्रक्रिया. पण कृषी पणन मंडळामार्फत आंब्याच्या निर्यातीसाठी काही स्कीम्स, काही योजना आमच्या आहेत. तर या योजना इथे सांगाव्याशा मला वाटतात. एक पहिली महत्वाची योजना आहे समुद्रमार्गे वाहतुकीसाठी अनुदान योजना. काय होतं की आपल्याला जर का युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये आंबा निर्यात करायचा म्हटला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विमान वाहतूक भाडं द्यावं लागतं. अमेरिकेला आंबा निर्यात करत असेल तर आंब्याची किंमत असते 90 रुपये किलो आणि त्यावरती जे काही लोक त्याच्यावरती फ्रेट भरतायत ते सुमारे 250 ते 250 रुपये प्रति किलो त्यांना पे करायला लागतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विमान मार्गे जर आपण माल पाठवणार असू तर त्या बाजारपेठ आहे जी डेस्टिनेशन बाजारपेठ आहे, आयातदाराची बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठेमध्ये दुसऱ्या देशातनं समुद्रमार्गे माल येत असतो, तो स्वस्तात येतो. त्यामुळे आपला आंबा त्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह होत नाही. तो होण्याच्या अनुषंगानं समुद्रमार्गे वाहतूक व्हावी, ती वाढावी यासाठी आमची योजना आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, इराण, मॉरिशस, लॅटव्हिया, कझाकिस्तान, रशिया आणि युरोपियन देश जे आहेत या बाजारपेठेमध्ये जर कोणी आंबा पाठवणार असेल तर त्या निर्यातदाराला, त्या सहकारी संस्थेला किंवा त्या शेतकरी उत्पादक कंपनीला त्याला प्रति कंटेनर 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान कृषी पणन मंडळामार्फत दिलं जातं. हे खूप मोठं अनुदान आहे, परंतु हे प्रमोट करण्याच्या अनुषंगानं हे अनुदान देण्याबद्दल पणन मंडळाचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो भौगोलिक मानांकन प्राप्त पदार्थासाठी योजना. साळवी सर भौगोलिक मानांकनाबद्दल आपल्याला यानंतरच्या सेशनमध्ये सांगणार आहातच, परंतु त्यासाठी एक असं आमच्या निदर्शनाला की राज्यामध्ये सुमारे 24 वेगळ्या पदार्थांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे आणि सुरुवात आंब्यापासून झाली. आणि त्याच्या पुढे मार्केटिंगसाठी काहीतरी असावं, त्यासाठी पुढे त्याचं रजिस्ट्रेशन वाढावं, त्यांच्या मार्केटिंगसाठी काही आपण अर्थसहाय्य करावं या अनुषंगानं जेव्हा आम्ही विचार मंथन केलं तेव्हा त्यातून आम्ही 4 योजना आमच्या
भौगोलिक मानांकनासाठी आहे. यामध्ये जर का त्या भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनाची जी मालकी असणारी संस्था आहे त्या संस्थेने जर का प्रचार प्रसारासाठी काही प्रशिक्षण कार्यक्रम घेतले तर त्याला 10,000 रुपये प्रति प्रशिक्षण असं आम्ही अनुदान याच्यामध्ये देणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये शेतकऱ्याचे जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा 1500 ते 1600 रुपये खर्च त्यासाठी नोंदणी शुल्क लागतं. तर त्यासाठी सुद्धा 50% अनुदान सुमारे 800 रुपयापर्यंतचं प्रति शेतकरी अनुदान आम्ही या योजनेतून देणार आहोत. त्यानंतर त्या मालाच्या त्या आंब्याच्या मूल्य साखळी विकास करण्यासाठी त्या संस्थेने जर का मागणी केली, त्यांनी जर का पॅकेजिंग संदर्भात काही काम केलं, त्यांनी त्यांची वेबसाईट विकसित केली, त्यांनी काही सहभाग घेतला, तर अशा पद्धतीत जर त्यांचे काही कामकाज असेल, मूल्य साखळी विकास कर, त्यानंतर कृषी पणन मंडळाचे मानांकनासाठी जर का स्टॉल कुठल्या शेतकऱ्यांनी घेतला असेल तर त्याला तिथे सुद्धा आम्ही 3,000 रुपये प्रति स्टॉल त्या स्टॉलसाठी आम्ही त्यामध्ये अर्थसहाय्य करणार आहोत. त्यानंतर तिसरी एक महत्वाची योजना कृषी पणन मंडळाची आहे. हे निर्यातीसाठी नाही, परंतु ही डोमेस्टिक मधली आपण महत्वाची योजना आहे. कार्यक्रमाला आंबा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या उपयोगात येऊ शकते. आंतरराज्य शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना आहे. 350 किलोमीटर पासून पुढे किलोमीटरच्या स्टेजेस आहेत, त्यानुसार जर का त्या माल जर त्या शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीने जर का हा माल परराज्यात पाठवला तर त्या खर्चाच्या वाहतूक खर्चाच्या 50% 20,000 ते 75,000 रुपयापर्यंतचं अनुदान कृषी पणन मंडळामार्फत या योजनेअंतर्गत दिलं जाणार. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो कृषी पणन मंडळामार्फत एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स चालवला जातो. हा एक खूप असा स्तुत्य उपक्रम म्हणायला हरकत नाही. डिसेंबर 2015 सुरुवात केली. यामागची पार्श्वभूमी एक छोटी सांगावीशी वाटते की आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून कृषी माल निर्यातीमध्ये काम करतोय, बघतोय. यामध्ये काही ठराविक निर्यातदारच काम करतात. मराठी लोक कमी आहेत, खूप कमी लोक याच्यामध्ये काम करतात. नवीन लोक येतात, काम करतात आणि ते 1-2 वर्षात त्यातनं पुन्हा आणखी नववेर होतात. तर असं होऊ नये, यामध्ये नवनवीन उद्योजक यामध्ये यावेत, यासाठी आम्ही हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्सची सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे आम्ही 51 ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केले. 5 दिवसाचा हा प्रोग्राम असतो. हा रेसिडेन्शियल कार्यक्रम आहे. 2 दिवस पुण्यामध्ये, 3रा दिवस मुंबईमध्ये, 4था आणि 5वा दिवस पुन्हा पुण्यामध्ये असतो. आणि आतापर्यंत आम्ही जवळपास 1251 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यातनं 250 लोकांनी प्रत्यक्ष स्वतःची निर्यात यातून सुरू केलेली आहे. यामध्ये कुठली वयाची, शिक्षणाची कुठली अट नाही. ज्याला निर्यातदार व्हायचा आहे असा व्यक्ती या हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंगसाठी सहभागी होऊ शकतो. याच बेसिसवरती आंब्यासाठी आपण कोकणामध्ये आंबा निर्यात विषयक प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्यानंतर बायर सेलर मीट सुद्धा घेतल्या आपण. रत्नागिरीला घेतल्या 2019 मध्ये. 2020च्या सुद्धा सुरुवातीला आपण ह्या घेतल्यात. त्यानंतर आपण प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आपण बायर सेलर मीट सुद्धा घेतलेले आहेत. आणि यातून बऱ्याच लोकांचे बिझनेस डील्स या कार्यक्रमामधनं, बायर सेलर मीट मधनं झालेले आहेत. अशा विविध उपक्रमामध्ये आणखी दुसरं एक महत्वाचं इथे सांगावं असं वाटते की अमेरिकेला आंबा निर्यात जेव्हा मी सांगितलं की नाही आपल्याला समुद्रमार्गे निर्यात करायची आहे, परंतु समुद्रमार्गे आंबा जाणार का हा प्रश्न आहे. आंब्याचा शेल्फ लाईफ एक मर्यादित शेल्फ लाईफ आहे. त्यामुळे अमेरिकेला आंबा निर्यात करायचा असेल तर त्यासाठी काही ट्रायल्स इथे घेतल्या पाहिजे. आम्ही 2017 मध्ये काही ट्रायल्स घेतल्या. प्रत्यक्ष कंटेनर पाठवलं, परंतु त्यामध्ये 50% आंबा खराब झाला. यामध्ये आम्ही हापूस होता, याच्यामध्ये केसर आंबा होता, याच्यामध्ये गुजरात मधला दालिंबिया नावाचा आंबा होता, बैंगनपल्ली आंबा होता. 4 वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही त्यात पाठवल्या. परंतु दुर्दैव आहे की याच्यामध्ये 3 व्हरायटीज ह्या संपूर्णपणे खराब झाल्या. त्यातली फक्त आणि फक्त दालिंबियाची थोडी स्टर्डी व्हरायटी होती, ती व्हरायटी तिथे पोहोचली. त्यामुळे आपला आंबा, महाराष्ट्रातला आंबा निर्यात होण्याच्या अनुषंगानं आम्ही पुन्हा 2019 हंगामामध्ये या बाबतीमध्ये आम्ही वाशीला ट्रायल्स घेतल्या. यामध्ये आम्ही कंटेनर प्रत्यक्ष न पाठवता त्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर त्यांनी काही सोल्युशन विकसित केलेलं आहे. त्या सोल्युशनच्या आधारे त्यांच्या सायंटिस्टच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या काही ट्रायल्स घेतल्या आणि त्यानंतर ह्या ट्रायल्स आपण हे कंटेनर्स आपण वाशीला स्टेशन केलं. 40 दिवस आपण हे कंटेनर ठेवलं, कारण अमेरिकेला जर निर्यात करायची म्हटली तर इथून लोडिंग पासून तिथे अनलोडिंग होईपर्यंत सुमारे 40 दिवसाचा कालावधी असतो. 40-42 दिवसानंतर जेव्हा आम्ही आंबा ओपन केला तेव्हा आमच्या असं निदर्शन आलं की सुमारे 80% आंबा हा चांगला होता, खाण्यायोग्य होता. 20% आंबा तरी त्यात खराब झाला, पण 80% सुद्धा खूप मोठं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीचे विविध उपक्रम आम्ही आपल्या आंब्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगलं स्थान मिळावं या अनुषंगाने करत असतो. धन्यवाद. सर. धन्यवाद वारडे साहेब. आपण अतिशय सविस्तर असं आंबा निर्यातीच्या ज्या संकल्पना आहेत, ट्रीटमेंट्स आहेत किंवा योजना आहेत
त्या आपल्या मार्गदर्शनामध्ये समजावून सांगितलं. त्याचा बराचसा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी बागायतदार करू शकतात याची मला खात्री आहे. परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढचे आपले जे मार्गदर्शक वक्ते आहेत ते सन्माननीय डॉक्टर BR साळवी साहेब, विभाग प्रमुख उद्यान विद्या विभाग व सहयोगी अधिष्ठाता फलोद्यान महाविद्यालय डॉक्टर BS केके दापोली. त्यांचा विषय आहे आंबा निर्यातीसाठी GI मानांकनाचे महत्त्व. तर अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे बागायतदारांच्या दृष्टीने. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. माझा हॅलो खजरेकर अनम्यूट. हा, आवाज येतोय का माझा? हा, आता येतोय, आता येतोय. येतोय. नमस्कार. आयोजकांना धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. तसंच आतापर्यंत विविध वक्त्यांनी जे मार्गदर्शन केलं, खास करून सतीश वराडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर. खर तर भौगोलिक संकेत आणि त्याचा निर्यातीसाठी याविषयी नंतर बोलणार आहे, पण तत्पूर्वी जसं कुलगुरू साहेबांनी सांगितलं की निर्यातक्षम आंबा उत्पादन करताना विद्यापीठाने जे काही तंत्रज्ञान विकसित केलंय त्याची मी थोडक्यात ओळख करून देतो. आता एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी याच्याबद्दल वराडे साहेबांनी सांगितलं, त्यामुळे त्या खोलात मी जात नाही. पण तरी सुद्धा तुमच्या निदर्शनास आणतो की कोकणात 1,84,000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे हापूस आंब्याखाली, आणि त्याच्यापासून एक साधारण 3 ते 3.25 लाख मेट्रिक टन एवढं आंबा उत्पादन दरवर्षी होत असतं. आणि सरासरी उत्पन्न पाहिलं हापूस आंब्याचं तर एक 2.5 ते 3 लाख मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढा आहे. सर्वात कमी उत्पादकता जर असेल तर ते हापूस आंब्याचे आणि कोकणचे आहे. त्याला अनेक कारण आहेत, त्याचा वापर आपण नंतर करूया. आणि जर महाराष्ट्रातलं जर आंबा उत्पादक जिल्हे आणि पाहिले तर कोकणातले 5ही जिल्ह्यात जरी हापूस आंबा असले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन होत असतं. आणि त्यातले जर तालुकानिहाय परत बघायचं झालं तर समुद्र किनारपट्टीला जे काही तालुके आहेत त्यांच्यामध्ये आंब्याचे पॉकेट सर्वात जास्त आहेत. आणि जे लवकर येण्याचं आहे म्हणजे जिथं जिथं समुद्रकिनारी भाग आहेत जसं की वेंगुर्ला, देवगड, मालवण, राजापूर, रत्नागिरी, गुहागर हे जे बेल्ट आहेत इथं अगदी फेब्रुवारीच्या अखेरीपासून आंबा सुरू होत असतो. आणि आपणाला सर्वांना माहिती आहे की चव म्हटलं की हापूस आंब्याला पर्याय नाही, कारण त्याच्या विशिष्ट अशा साखर आणि आम्लतेच्या प्रमाणामुळे आणि त्याच्या जास्त चांगल्या टिकाऊपणामुळे म्हणजे सरासरी 18 ते 20 दिवस टिकत असल्यामुळं या जातीला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि खास करून निर्यातीच्या दृष्टीनं. पण जसं वराडे साहेब म्हणाले की निर्यात आता जी काही 46,510 मेट्रिक टन होते त्यापैकी फक्त 13 ते 15% हा हापूस आंबा जातो आणि 40% केशर आणि बैंगनपल्ली जातो. तर पूर्वी एक 60% हापूसचा वाटा असायचा आणि हा एवढा कमी व्हायला लागलाय. तर आपण अतिशय गांभीर्यपूर्वक या हापूस आंब्याच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या इतर जाती आहेत त्यांच्या जास्त खोलात मी जाणार नाही, जाऊ दे पुढे. तसंच दुसरं असं मगाशी जसं वराडे साहेबांनी दाखवलं चित्र की जगात कोणाशी स्पर्धा आहे. अमेरिकेमध्ये एक साधारण जून ते ऑगस्ट पर्यंत आंबा येत असतो आणि बाकीचे जे देश आहेत ब्राझील आहे, पेरू आहे, मेक्सिको आहे, ज्यांच्यापासून आपल्याला स्पर्धा आहे. पण आपल्याला दुसरं एक ऍडव्हान्टेज असं आहे की जगाच्या बाजारपेठेत ऑस्टिन, लिली, माया यासारख्या जे जाती आहेत त्याचं उत्पादन आपल्याकडे अतिशय चांगलं येतं आणि खास करून एप्रिल, मे, जून या हंगामात येत असतं आणि त्याची उत्पादकता प्रचंड आहे. म्हणजे हवामान बदललं तरी साधारण 15 ते 16 मेट्रिक टन आपल्या कोकण सारख्या जमिनीत याचं उत्पादन येतं आणि परदेशी बाजारपेठेत या जातीनं जर
मागणी आहे. तर बदलत्या हवामानात जेव्हा हापूस उत्पादन धोक्यात येतं त्यावेळेला अशा जर का 20% जातींची आपण लागवड केली आंबा बागांमध्ये म्हणा किंवा नव्याने लागवड करताना, तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर केशर ही अतिशय भरवशाची अशी जात आहे की ज्याला निर्यातीला सुद्धा वाव आहे आणि उत्पादकता 9 ते 10 टनापर्यंत कोकणातल्या हवामानात आणि जमिनीत मिळत असतात. हा, दुसरं असं जमीन म्हणजे बऱ्याच ठिकाणी मातीच्या ठिकाणी लागवड आहे, पण कोकणात समुद्र किनारपट्टीचा जो पट्टा आहे खास करून 15 किलोमीटर परिसराचा, तिथे हार्ड रॉक आहे म्हणजे कातळावरची आंबा लागवड आहे. तर कातळावरच्या आंबा लागवडीला जर जायचं झालं तर आता शासनाचं हाय डेन्सिटी प्लांटेशनला सुद्धा अनुदान मिळतं. तर अशा वेळेला आपण 5 बाय 5 मीटर अंतरावर जर लागवड केली तर आपल्याला प्रति हेक्टरी 400 झाडे बसवून कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येणं शक्य आहे. आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्याला लवकर उत्पन्न मिळतं, त्याचबरोबर त्याचा मॅच्युअर होण्याचा जो कालावधी आहे तो कमी आहे. म्हणजे कातळावरचा आंबा लागवड असेल तर एक 95 ते 105 दिवसात तयार होतो. त्याच्या उलट जसं तुम्ही सह्याद्रीच्या पट्ट्याला जाल तसं मग मॅच्युरिटी ही डिले होत जाते. मग तिथे 120 ते 135 दिवस एवढा कालावधी मॅच्युअर व्हायला लागत असतो. खत व्यवस्थापन म्हणजे जसा विद्यापीठाच्या शिफारशी आहेत त्याचा अवलंब करावा. त्याचबरोबर फोलियर न्यूट्रिएंट्स याचा सुद्धा आता आपण वापर केला पाहिजे अन्नद्रव्यांचा पानाद्वारे पुरवठा करण्यासाठी. मग त्याच्यात खास करून आमचे जे शिफारशी आहेत, मग ते आंबा पोटॅशियम नायट्रेट असेल, 1% पोटॅशियम नायट्रेटचे फवारणं असेल किंवा आपलं 19-19-19 मिक्सचर यांची सुद्धा आपण जर फवारणी केली तर आपल्याला आंब्याची फळगळ कमी करता येते. आता काय होतं, नैसर्गिकरित्या जर आपण आंब्याला अलाव केलं तर 4 मोहरामागे एकच फळ मिळतं. या उलट या पानाद्वारे अन्नद्रव्यांची जर फवारणी केली तर आपल्याला निश्चितच निदान एका मोहरामागे एक फळ मिळवता येणं शक्य आहे. आता बदलत्या वातावरणात मगाशी बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की पॅक्लोबिट्राझोलचा वापर आज असं झालंय की कोकणात जवळजवळ 80% ठिकाणी पॅक्लोबिट्राझोलचा वापर होतो. कारण बदलत्या हवामानात आपण जर नैसर्गिक शेतीचा विचार करत बसलो तर अतिशय कमी म्हणजे 1 ते 1.25 टन एवढंच उत्पन्न मिळतं आणि तेही शाश्वत नाही, कधी मिळेल याची काही खात्री नाही. आणि पॅक्लोबिट्राझोलचा वापर हा प्रमाणशीर म्हणजे जी विद्यापीठाची शिफारस आहे त्यानुसार केला तर त्याचा रेसिड्यू राहत नाही, असं अनेक वेळेला जे काय अनालिसिस केलेलं आहे त्याच्यातून दिसून येतं. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा बागा आहेत या बहुवर्षीय आहेत म्हणजे 40-60 वर्षापेक्षा जास्त आहेत आणि मग त्या निरुत्पादित होतात म्हणजे अतिशय कमी उत्पन्न येतं, अगदी 1 टन 1.25 टन एवढं सुद्धा येत नाही. तर अशा बागांचा आपण त्यांच्या वयाच्या 40 नंतर पुनर्जीवित केल्या तर त्याला येणारी पालवी आपल्याला चांगली संरक्षित करता येते. मग त्यासाठी ट्रेनिंग, प्रूनिंग याचा म्हणजे छाटणी, त्याचं कॅनोपी मॅनेजमेंट हे सगळं व्यवस्थित आपल्याला करता येतं. मात्र हे छाटणी केल्यानंतर त्याला रोठा लागण्याची शक्यता असते. माझे सहकारी जे मुंजे आहेत ते तुम्हाला विस्तृत सांगणार आहेत, त्यामुळे त्याच्यावर मी आता काय विशेष बोलत नाही. पण नियमित फलधारणा जर मिळवायची असेल अशा छाटलेल्या बागेतून, कारण हापूस आंबा हा 1 वर्षाआड येतो किंवा त्याला अन्नद्रव्य कसं मिळतं याच्यावर सगळं अवलंबून राहतं. परंतु आमच्याकडे निश एरिया ऑफ मँगो असा एक जो प्रोजेक्ट आहे ज्याचे गेले 4 ते 5 वर्ष आम्ही अभ्यास केल्यानंतर आता आम्ही या निष्कर्षाप्रत आलोय की एक 5 ते 6 टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी पुढे विस्तृत प्रमाणात सांगतो आपल्याला. अशा प्रकारे जर तुम्ही 5 कमीच होईल पण 10 फुटावर छाटणी केली आणि मग त्याला व्हाईट वॉश दिला दर 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पहिल्या 60 दिवसात, तर त्याला अतिशय चांगली पालवी येते. आपण निर्यातक्षम आंबा उत्पादन ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला तुम्ही पाहिलं असाल वराडे साहेबांचं प्रेझेंटेशन पाहताना, तर स्पॉटलेस आंबा पाहिजे, त्याला कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव असता कामा नये, खास करून फळमाशी. आणि मग त्याला जर आपल्याला बॅगिंग करायचं असेल
जसं आदरणीय कुलगुरू साहेबांनी त्यांच्या भाषणात म्हटलं की बॅगिंग केलं तर स्पॉटलेस आंबे मिळतात, मोठ्या आकाराची फळं मिळतात. पण हे कधी शक्य आहे? जर तुम्ही त्या फळाजवळ पोहोचू शकाल त्यावेळेला हे सगळं करणं शक्य आहे. म्हणून छाटणी आणि कॅनोपी मॅनेजमेंट ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. दुसरं 1% पोटॅशियम नायट्रेट हे कधी मारायचं? तर सुरुवातीला आपण जर विचारात घेतलं तर प्रत्येक मोहरामध्ये 600 ते 3000 फुलं असतात आणि याच्यात 10 ते 11% ही संयुक्त फुलं असतात. आणि ह्या संयुक्त फुलांचं 10 ते 11% काढलं तर 60 ते 70 फुलं असून सुद्धा त्याच्यात जी फलधारणा होते ते आता आपल्याला 4 मोहरामागे 1 फळ मिळतं. इथं आपलं टार्गेट काय की प्रत्येक मोहरामागे निदान 1 फळ मिळालं पाहिजे. म्हणून मग यासाठी आपण काय करायचं की आंबा काढणी झाल्यानंतर आपल्याला जर पालवी काढता आली, बऱ्याच वेळेला काय होतं झाड एक्झॉस्ट झालेलं असतं आणि त्यामुळे त्याला पालवी यायला जुलै अखेर येतो आणि पाऊस जर लांबला तर ऑक्टोबर महिना गेल्यानंतर सुद्धा परत पालवी येते. मग अशा वातावरणात, अशा बदलत्या वातावरणात काय होतं की आपला आंब्याचा जो मोहर येतो हा जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये येतो आणि त्याचा आंबा काढायला मे जून मध्ये जातो आणि मग फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळेला आपल्याला काय केलं पाहिजे तर आंबा काढून झाला रे झाला म्हणजे मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात आपण त्या झाडावर त्याला पाणी द्यावं शक्य असेल तर, नसेल तर जे जे आंब्याच्या फळांचे देठ आहेत ज्याच्यात वाढ निरोधक द्रव्य असतात, खास करून ऍब्सिसिक ऍसिड, त्याच्यामुळे पालवी येण्याची क्रिया थांबते. तर जेवढे खुंटता येतील तेवढे खुंटावेत आणि त्याच्यावर 1% पोटॅशियम नायट्रेटचा दर 15 दिवसाच्या अंतराने 2दा अशी फवारणी द्यावी आणि त्याचबरोबर जिब्रेलिक ऍसिड 100 ppm तीव्रतेचं मारावं जेणेकरून पालवी येण्यास मदत होते. आणि अशी पालवी भले 100% नाही आली, अगदी 25 ते 30% आली तरी ती पालवी तुम्हाला ऑक्टोबर महिना संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात त्याला जराशी जरी थंडीची जोड मिळाली तरी आंब्याला मोहर फुटण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला काय होतं, पाऊस हे काय आपल्या हातात नाही, कितीपर्यंत लांबेल, किती पडेल आणि मग आपण कितीही प्रयत्न केले तर बऱ्याच वेळेला काय होतं की ऑक्टोबर नंतर लगेच पालवी येते. तर अशी पालवी येऊ नये किंवा त्या पालवी येण्याचं प्रमाण कमी राहावं म्हणून या चित्रात जर पाहिलं तर बेसिन एक्सपोजर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात असं 2दा जर तुम्ही जमीन नांगरली, म्हणजे जी खताची रिंग आहे ती जर नांगरली तर त्या काय होतं, गवत मारलं जातं आणि जमीन नांगरल्यामुळे त्यातलं बाष्पीभवन होऊन पाणी निघून जातं आणि झाडाला ताण बसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर जर 2500 दशलक्ष तीव्रतेचं जर सायकोसील हे जे वाढ निरोधक आहे याचा जर फवारा मारला तर ही येणारी पालवी थांबवता येते आणि आपल्याला थंडीची जोड मिळाली की त्याच्यातून मोहर येण्याचं प्रमाण हे वाढवता येतं. तिसरी जी टेक्नॉलॉजी आहे ते म्हणजे हे जे पालवी आलेली आहे याच्या लवकर जून होण्यासाठी जर तुम्ही ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड 1% किंवा PBZ म्हणजे जे आपण कल्टार म्हणतो ते 1000 ppm किंवा 1000 दशलक्ष भाग एवढ्या तीव्रतेचं जर मारलं तर 15 ते 20 दिवसांनी ही पालवी लवकर मॅच्युअर होते, लवकर तयार होते आणि त्याच्यातून भले ही पालवी आलेली असली तरी त्या पालवीतून मोहर पण येतो आणि अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसून येतं. याच्या जोडीला मगाशी जे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साका जर टाळायचं असेल तर त्याला अनेक गोष्टीने एक म्हणजे छाटणी करून प्रत्येक आंब्याची हाताळणी आपल्याला कशी सोयीस्कर होईल हे करणं आलंच, जेणेकरून आपल्याला त्याला बॅगिंग करता येईल. बॅगिंग केल्यामुळे फळाची साईज वाढेल, फळाला सूर्यप्रकाशापासून जी भाजण्याची क्रिया होते ती टाळता येईल, त्यामुळे साका टाळता येईल आणि त्याच जोडीला कैरी एकदा वाटाणे आकाराची झाली आणि अंडाकृती आकाराची होण्याची जी 2 महिन्याचा कालावधी आहे या कालावधीत त्या झाडाला आपण 200 ते 250 लिटर प्रत्येक झाडाला पाणी दिलं तर काय होतं, टेम्परेचर मेंटेन करायला मदत होते आणि त्याच्यामुळं साख्याचं प्रमाण कमी करता येतं. तर या गोष्टी जर आपण अवलंबल्या तर फळगळ रोखण्याबरोबरच आपल्याला फळाचा आकार वाढवून साख्याचं प्रमाण कमी करणं शक्य आहे. त्याचबरोबर काढणे हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपले कामगार जे आहेत आंबा काढणारे ते 9 वाजता आंबा काढणी सुरू करतात आणि संध्याकाळी 4ला बंद होतात
आणि नेमकं त्याच वेळेला सूर्यप्रकाश हा तीव्र असतो आणि ही काढलेली फळं जर 1 तास जरी उन्हात राहिली तरी त्यातल्या 60% फळांना साका बाधित होतात. 2 तास राहिली तर 100% फळांमध्ये साका येतो. कारण साका हा काय आधीपासून असतो अशातला भाग नाही. ज्या पेशी प्रखर उन्हात भाजल्या जातात, त्याचा स्पंज होतो, त्याची पिकण्याची प्रक्रिया आहे, शुगरमध्ये कन्व्हर्जन होण्याची प्रक्रिया ही थांबते आणि तिथे स्पंज सारखा साक्याचा भाग डेव्हलप होतो. म्हणून काय केलं पाहिजे तर सकाळी लवकर, सकाळी 10 वाजण्याच्या आत आणि संध्याकाळी 3:30-4 नंतर फळं काढणी करावी आणि ती सावलीत ठेवावी आणि फळांची हाताळणी कमीत कमी वेळेत करावी. पुढे जाऊ. हा, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं आणि जी काही फील्ड इट आहे, आता भागाभागानुसार ते बदलेल. समजा कातळावरचा भाग असेल, देवगड आहे, मालवण आहे, राजापूर आहे, तर अशा ठिकाणी 35°C पेक्षा जास्त तापमान असतं एप्रिल मे महिन्यात आणि अशा ठिकाणी ही जर फळं भाजली गेली तर साखरेचं प्रमाण निश्चित वाढणार आहे. म्हणून सकाळच्या वेळेत काढणी करावी, फळं ठेवावीत आणि फील्ड हीट म्हणजे बाहेरचं टेम्परेचर जे हवामानातलं तापमान 37-38°C आहे, तर ह्या फळातली फील्ड हीट कमी करण्यासाठी त्यांना आणून 6 तास प्री कुलिंगला ठेवावं. मग प्री कुलिंग म्हणजे जशा काही निर्यात सुविधा सोयी आहेत त्या जरी नसल्या तरी तुम्ही तुमच्या घराच्या ठिकाणी पंखा लावून सावलीच्या ठिकाणी 6 तास ठेवलं तरी 5 ते 6°C ने आपल्याला त्या फळाची फील्ड हीट कमी करता येते. पुढे जसं मी मगाशी म्हटलं की बॅगिंग, जर तुम्ही झाडांची छाटणी केली तर तुम्हाला सहज शक्य आहे की अगदी शिडी घेऊन किंवा त्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर चढून अगदी तुम्हाला 70 ते 80% फळांना जरी बॅगिंग करता आलं तरी आपल्याला जे एक्सपोर्ट क्वालिटी मँगो प्रोडक्शन आहे ते सहज करता येणं शक्य आहे. आता काय होतं, जो काही आपण आंबा काढतो त्याच्या हार्डली 30 ते 40% आंबा हा एक्सपोर्ट क्वालिटीचा निघतो. पण अशा प्रकारचं जे अवगत तंत्रज्ञान कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे त्याचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला हे सहज करणं शक्य आहे. आता डावीकडच्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर उघडा आंबा ठेवला तर त्याला असे आपल्याकडे जे दव पडतं त्यावेळेला अँथ्रॅकनोज किंवा करपा रोगाचे डाग पडतात. पण तेच जर तुम्ही बॅगिंग केलं तर उजवीकडचा आंबा बघा, बॅग काढल्यानंतर अगदी स्पॉटलेस आंबे मिळतात आणि जिथं 250 ग्रॅम सरासरी वजन मिळतं तिथं अगदी 270-280 ग्रॅम एवढं त्याचं फळाचं वजन वाढतं. पुढे अशा प्रकारचं बॅगिंग करणं गरजेचं आहे. जाऊ दे, तणांचं नियंत्रण सुद्धा करणं गरजेचं आहे. हे आमचं शेड्यूल आहे, त्याच्यावर आमचे एंटोमॉलॉजिस्ट पॅथॉलॉजिस्ट बोलतील. त्यानंतर काढणी पश्चात तंत्रज्ञान, आता वराडे साहेबांनी बरंचसं काही सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण देठासकट आंबा काढणं अतिशय महत्वाचं आहे आणि मग त्याच्यासाठी नूतन झेला जो विद्यापीठाने विकसित केलाय त्याचा वापर करावा किंवा जर तुमची कॅनॉपी तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही सिकेटरने अगदी देठासहित आंबे काढू शकता आणि असे आंबे त्याचा चीक न ओघळल्यामुळं किंवा 1.25 इंचाचा देठ ठेवल्यामुळं आपल्याला त्याच्यावर पडणारे डाग टाळता येतात. आणि मगाशी साहेब जसं म्हटले की 12 आणि 14 आणे आंबा कसा ओळखायचा किंवा 80 ते 85% मॅच्युरिटीचा आंबा कसा ओळखायचा, तर त्याला एक काही ठोक ताळे आहेत जे आम्ही अभ्यासांती शिफारस केलेले आहे. एक म्हणजे देठाजवळ जर असा खड्डा पडल्यासारखा दिसतो आणि त्याचे जे शोल्डर्स आहेत, त्याचे जे खांदे आहेत ते फुगीर होतात. त्यानंतर अगदी लांबून जरी 25-50 फुटावरून जरी तुम्ही आंब्याकडे पाहिलं तर त्याचा गर्द हिरवा रंग जातो आणि फिकट हिरवा रंग यायला लागतो. त्यानंतर त्याला टाकी लावल्यासारखे असे बारीक स्पॉट दिसतात, म्हणजे जे पांढरट दिसतात आणि एक तेलकट असा एक चकाकी टाईप येते. लाल रंग येणं हे काय त्याचे इंडिकेशन नाहीये मॅच्युरिटीचे. जी फळं सूर्यप्रकाशाला उघडी पडतात त्याच्यात फायटोक्रोम डेव्हलप होऊन लाली येते, पण लाली हे काय अत्यावश्यक नाहीये. पण आपल्याला जर 14 आणे म्हणजे 80 ते 85% पक्वतेचा आंबा काढायचा असेल तर आणि त्याचा जो खालचा देठासारखा भाग आहे ज्याला इंग्रजीमध्ये पीक म्हणतात, तर ही ब्लंट होते. खालून जरी पाहिलं तरी आंब्याला गोलाकार आल्यासारखा दिसतो. तर अशी ही 14 आणे किंवा 15 आणे किंवा 13 आणे आंबा पक्वतेची फळं काढली तर आपल्याला साक्याचं प्रमाण टाळता येतं. आणि दुसरा जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे
की अवेळी पाऊस पडला मग फळमाशीच्या अळ्या सापडतात. तर ह्या 14 आंबा काढलेल्या फळामध्ये बिलकुल म्हणजे आम्ही 3 वर्ष सतत प्रयोग घेऊन हे सिद्ध केलंय की त्याच्यात फळमाशीच्या अळ्या बिलकुल सापडत नाही. कारण आपण 16 आंबा तयार होऊच देत नाही. 16 आंबा असेल तर त्याच्यात साका आणि फळमाशी सापडण्याचं प्रमाण हे जास्त अधिक शक्यता असते. अशा प्रकारचं आपण ग्रेडिंग करा. प्रतवारी करावी. सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी बद्दल वराडे साहेबांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी काय परत त्याचा उल्लेख करत नाही. जाऊ दे. हा, या विषयावर येतो. 2 ऑक्टोबर 2018 माननीय सुरेशजी प्रभूंच्या हस्ते हापूस आंब्याला भौगोलिक संकेत प्राप्त झालेला आहे. आणि यासाठी मगाशी ज्या वराडे साहेबांनी 4 योजना दाखवल्या, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं याला प्रसिद्धी मिळावी, याला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनानं 4 योजना जाहीर केलेल्या आहेत अनुदानाच्या. तर त्याचा लाभ घ्यावा. पण तुम्ही लाभार्थी जर पाहिलं असेल वराडे साहेबांच्या पीपीटी मध्ये, तर लाभार्थी हे कोण आहेत? तर ते संस्था आहेत. म्हणजे तिथं इंडिव्हिज्युअलला बेनिफिट नाहीये. तर तुम्ही संस्थेचे सदस्य झालात. आता जे आहे ह्याची मालकी कोणाची आहे? तर त्याला 4 संस्थांना आपल्याला त्याचा मालकी स्वामित्व मिळालेलं आहे. स्वामित्व हा जरा हे जर कोकण किनारपट्टी पाहिली तर कोकणच्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या आंबा बागायतदारांना याची मालकी आहे. म्हणजे या विभागासाठी, कोकण विभागासाठी भौगोलिक संकेत प्राप्त झालेला आहे. आता या विभागात साधारण 1.25 लाख एवढे आंबा बागायतदार आहेत, म्हणजे 5ही जिल्ह्यात मिळून. आणि याचं एक्सटेन्शन गोव्यापर्यंत दिलेलं आहे. आणि यात जर पाहिलं त्याचे जे मालकी हक्क मिळालेले ते एक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी 2008 साली फाईल केलं होतं. त्याचबरोबर देवगड हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था यांनाही त्याचे मालकी हक्क मिळालेला आहे. त्याचबरोबर केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था यांना मिळालेला आहे. आणखी याच्या खोलात मी जात नाही, तर बराच वेळ जाईल. त्यांच्या 4 संस्थांचे नाव दाखवायचे आपल्याला. हा, आता इथं तुम्ही पाहाल तर मानांकन कृषी उत्पादनांचे प्रचार ह्या योजना मगाशी ज्या वराडे साहेबांनी सांगितल्या त्याच आहेत. त्या 4 संस्थांचे नाव जरा मागे. हा, हे सर्टिफिकेट आहे. आणि जसं मी सांगितलं देवगड, त्यानंतर केळशी, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कोकण हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था. कोकणाच्या वतीनं मगाशी मी जो उल्लेख केला 1.25 लाख शेतकरी आहेत. या सर्वांच्या वतीनं एक अपेक्स बॉडी म्हणून कोकण हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था ही 2011 साली स्थापन करण्यात आलेली आहे. आता त्याचे मला वाटतं साधारण 700 सदस्य आहेत. रत्नागिरीला याचं प्रमुख कार्यालय आहे आणि डॉक्टर विवेक भेडे हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर या 4 संस्थांपैकी कोणत्याही संस्थेचे, आता यात कसं आहे, कोणाला शंका येईल किंवा मग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे अर्ज करावा का? तर विद्यापीठाने सध्या तरी तांत्रिक मार्गदर्शन आणि इन्स्पेक्शन बॉडी एवढ्यापुरतं काम मर्यादित ठेवलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना ज्यांना कोणाला ऑथर्स युजर्स सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्यांनी कोकण हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था जी पूर्ण कोकण विभागासाठी आहे, त्यानंतर केळशी परिसर पंचक्रोशी जे आहे ते आजूबाजूची 5 गावं त्यांच्याशी, अथवा देवगड तालुक्याला मर्यादित जी देवगड तालुका हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था आहे यांच्याशी संपर्क साधून आपण आपला अर्ज त्यांच्या संस्थेमार्फत भरलात तर त्याच्या ज्या काही फीज असतील त्या फार काय नसतात. मला वाटतं जे ऑथराइज युजर सर्टिफिकेट साठी 600 रुपये,
अधिक एक 100 रुपये फॉर्म असे 700 रुपये असतात. आणि आता ह्या नवीन योजना ज्या महाराष्ट्र शासनानं जाहीर केल्या आहेत, तर हे सगळं अनुदान या योजनांमार्फत सुद्धा दिलं जातं. अधिक त्या संस्थेची जे काही रजिस्ट्रेशन फी असेल ती, असं मिळून आपण आपला 7/12 उतारा, आपला त्यांचा जो काही छापील अर्ज असेल तो आणि फोटो एवढं सादर केलं तर GI रजिस्ट्री ऑफिस चेन्नई म्हणजे तामिळनाडूला जिथं आहे तिथं आपलं रजिस्ट्रेशन होऊन आपल्याला GI चा लोगो पुढचा हा जो लोगो आहे हा तुम्ही तुमच्या आंब्याच्या बॉक्सवर लावू शकता. आणि मग GI चं लेबल एकदा लागलं की जगातल्या कुठच्याही देशामध्ये हा हापूस आंबा कुठून आला ह्याची ट्रेसेबिलिटी मिळते. आणि एक GI चं जे मानांकन आहे म्हणजे ज्याची जी ओळख आहे व हापूस आंबा म्हटलं की तो कोकणातला आणि कोकणातल्या अमुकच एका ठिकाणाहून आलेला, हे जे खात्रीशीर आहे, अशा खात्रीशीर गोष्टींमुळे तुम्हाला 40 ते 50% किमतीत वाढ झालेली दिसते. अर्थात GI चा लोगो वापरून आता फक्त 2च वर्ष झालेली आहेत, म्हणजे फार थोड्या लोकांनी त्याची सुरुवात केलेली आहे. पण माझं आपणाला आव्हान आहे की आपण या सर्वांचा जे हापूस आंब्याला भौगोलिक संकेतांक मिळालेला आहे त्याचा वापर करावा. कोणाला कशाचीही ह्या GI चा कसा वापर करायचा, त्याचं प्रशिक्षण कसं मिळेल, कुठे मिळेल. आता ह्या प्रशिक्षणासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने अनुदानाची योजना जाहीर केलेली आहे. तुम्हाला GI लोगो वापरून तुमचा आंबा मार्केटिंग करायचा असेल तर त्याच्यासाठी हे प्रोत्साहन योजना आणलेली आहे. अशा ज्या 3-4 अनुदानाच्या योजना महाराष्ट्र शासनामार्फत आलेल्या आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा. आणि ह्या अल्फान्सो GI युजर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आता कुठे सीझन पुढे सुरू होणार आहे तर एवढ्यातच आपण याच्यासाठी प्रयत्न करून त्याचा वापर करायला जर सुरुवात केली तर मला खात्री आहे की या GI चा खऱ्या अर्थानं वापर होईल आणि तुम्हाला जो आर्थिक लाभ मिळायला पाहिजे तो मिळू शकेल. धन्यवाद. काजरेकर काय रे अनम्यूट होतो ना. हॅलो. हा सर बोला. हा माझं बोलणं झालेलं आहे. हो सर. कोणाला काही शंका असेल तर विचारायला हरकत नाही. धन्यवाद शाळवी साहेब. आपल्या या बहुमोल अशा मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला तसेच सर्व आंबा बागायतदार शेतकऱ्यांना होईलच. आणि आपलं मार्गदर्शन हे सतत होतच असतं. त्याबद्दल धन्यवाद. कोणाला शंका असल्यास विचारा. दोन्ही एक्सपर्ट आपल्याला उपलब्ध आहेत शंका निरसन करायला. सर क्वेश्चन आन्सर्स मध्ये क्वेश्चन एक आहे तो घेऊया. वासिम म्हणून आहे. हॅलो साळवी साहेब. हॅलो साळवी साहेब आवाज येतोय? हा बोला. हा एक क्वेश्चन आहे तो वाचून दाखवते मी. आंब्यामध्ये गाभ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय करावे? आंब्यामध्ये गाभ्याचे प्रमाण डागाचे गाभा साक्याचे म्हणायचे का? गाभा गाभा असं हे नाहीये. साका म्हणायचंय का? नक्की काय? एक मिनिट आपण ते आहेत का त्यांना का पल्प म्हणायचंय? गाभा म्हणजे आतल्या गाभामध्ये पल्प असणार, गर असणार. बरोबर बरोबर. काय अपेक्षित आहे? वासिम तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही बोलू शकता. त्याचं प्रमाण हा बोला. साहेबांना फोन लावला करेक्शन करून देतो. वासिम सर बोलू शकता तुम्ही. सेपरेट मास्टरची प्रोव्हिजन असते ते म्हणाले आपल्या ह्याच्यात आहे काय? वासिम सर बोला. आम्ही बोलतो साठ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी. हॅलो साक्याचं म्हणताय का? हो हो हो. हा साक्याचं प्रमाण कमी करण्यासाठी मगाशी मी अनेक उपाययोजना सांगितल्या ना, त्या सगळ्या पद्धतशीरपणे वापरल्या पाहिजेत. खास करून तुम्हाला सांगतो, जर कातळावर आंबा लागवड असेल तर अगदी पाऊस गेल्यानंतर आपण जे गवत असतं बागेमध्ये ते गवताचं आच्छादन केलं पाहिजे बुंद्यात. कारण सूर्यप्रकाश जो मार्च एप्रिल मे मध्ये अतिशय तीव्रता असते, तापमान 35°C पेक्षा वाढलेलं असतं आणि जो बाउन्सिंग इफेक्ट आहे म्हणजे सूर्यप्रकाश किरण जमिनीवर पडल्यानंतर परावर्तित होतात आणि त्याच्यावरून वरून पण आणि खालून पण भाजण्याची क्रिया होते, तर ती टाळता येते. म्हणून मल्चिंग केलं पाहिजे. दुसरं, तुम्हाला जिथे जिथे कुठे शक्य आहे तिथे 200 ते 250 लिटर झाडाला पाणी द्यावं. म्हणजे काय होईल, एक मायक्रो क्लायमेट डेव्हलप होतं.
आणि मायक्रो क्लायमेट डेव्हलप झाल्यानंतर आणि आंबा जो 12 आणे ते 14 आणे ही जी त्याची मॅच्युरिटी आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं, लाली चढल्यावरच आंबा तयार झाला असा जो भ्रम राहतो, तर लाली हे काही इंडिकेशन नाहीये. त्यामुळं त्यावेळेला 12 आणि 14 आणे कसा ओळखायचा, तर मी आता जी 4-5 लक्षणं सांगितली. एक म्हणजे देठाजवळ थोडासा खड्डा पडल्यासारखा दिसतो आणि देठाच्या बाजूचा जो भाग आहे, ज्याला इंग्रजीमध्ये शोल्डर म्हणतात किंवा मराठीत आपण खांदे म्हणू, तर हे आउटवर्ड बल्जिंग म्हणजे फुगीर झाल्यामुळं त्याला असा देठाजवळ खड्डा पडून शोल्डर बाहेर आल्यासारखे दिसतात. तेव्हा खाली एक टोकाचा भाग असतो बघा आंब्याच्या खालच्या बाजूला, तो जर कच्चा आंबा असेल म्हणजे कोवळा असेल 8 आणे 10 आणे तर तो टोकेरी राहतो आणि जसा 12 आणे 13 आणे 14 आणे होईल तो ब्लंट होतो म्हणजे बधीर झालेला दिसतो आणि त्याच्यामुळं फळाला खालच्या बाजूने गोलाकार आलेला दिसतो. जी फळं 12 आण्याच्या खालची आहेत ते डार्क ग्रीन किंवा गर्द हिरवी दिसतील आणि 13 आणे 14 आणे 15 आणे आहेत ती फिकट हिरवी होऊन त्याच्यावर तेलकट तैल ग्रंथी डेव्हलप होतात आणि आतमध्ये असे बारीक पांढरेसे असे टाकी लावल्यासारखे ठिपके डेव्हलप झालेले दिसतात. आणि ही सगळी 4-5 लक्षणं आपण एकत्रित पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर तुमचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे, डोळ्याचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे. एकदा ते डेव्हलप झालं आणि समजा आपल्याला हे काही समजतच नाहीये, काही कन्फ्युजन होत आहे, तर 1-2 फळं तुम्हाला जी वाटतायत तयार झाली काढा. काढल्यानंतर थंड पाण्यात ते टाकून बघा. ती जर त्याच्या फळाचा भाग पाण्यावर जर तरंगला तर तो तेवढासा मॅच्युअर नाहीये किंवा 13 आणि 14 आणे नाहीये. आणि ते जर फळ पाण्यात गेलं म्हणजे फळ पूर्णपणे ऑलमोस्ट 80-90% भाग त्याचा पाण्यात बुडाला तर ते निश्चितच 13 आणि 14 आणे आहे. तेच फळ जर पाण्याच्या तळाशी गेलं तर हे हमखास समजावं की ते 16 आणे आहे आणि 16 आणे असेल तर त्याच्यात साखा येण्याची शक्यता सुद्धा असते. म्हणून अशा प्रकारची ही जी लक्षणं आहेत ती ओळखून, दुसरी गोष्ट अशी की जसं मी सांगितलं फळगळ कमी करायची असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेटची 3दा फवारणी करावी. एक फळं गोटीच्या आकाराची एवढी असताना, दुसरी सुपारी एवढी झाल्यावर आणि तिसरी अंडाकृती एवढी झाल्यावर. तर या पोटॅशियम नायट्रेटचा फायदा असा होतो, फळगळ कमी होतेच होते, त्याचबरोबर कडक तापमानात म्हणजे पाण्यातलं बाष्पीभवन कमी होण्यासाठी मदत होते आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम साखा डेव्हलप न होण्यात होते. म्हणजेच 1% पोटॅशियम नायट्रेट तुम्ही 3 वेळा मारलं किंवा आमच्या विद्यापीठाने एक आम्रशक्ती म्हणून न्यूट्रिएंट सोल्युशन डेव्हलप केलेलं आहे, त्याचा जरी वापर केला तरी आपल्याला ह्या साख्याचं प्रमाण कमी करता येतं. आणि दुसरी गोष्ट, फळांची काढणी भर उन्हात सकाळी 11 ते संध्याकाळी 3 या वेळेत काढण्याच्या ऐवजी सकाळी शक्यतो 10:30च्या आत करा आणि दुपारी 3:30 वाजल्यानंतर 6-6:30 वाजेपर्यंत करा. आणि ती फील्ड हीट कमी करण्यासाठी तुम्हाला सावलीत ठेवा आणि ती फळं प्लास्टिक क्रेटमध्ये जास्त हाताने न हाताळता ती आणून सावलीत 5 ते 7 ठेवा, जेणेकरून त्याची फील्ड हीट कमी होईल आणि आपल्याला साख्याचं प्रमाण कमी करता येईल. थँक्यू. नेक्स्ट प्रश्न आहे सर, जीआय कंपल्सरी आहे का एक्सपोर्ट साठी? नाही मला वाटतं. मला वाटतं याच्यावर वराडे साहेब जास्त चांगलं सांगू शकतील, सतीश वराडे साहेब. कंपल्सरी नाही आहे, पण जर जीआय मिळाले आणि तुम्हाला जर 40-50% प्राइस हाईक मिळणार असेल तर इट इज ऑलवेज बेटर टू गो फॉर जीआय यूज. सर जीआय हा एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे, हा कंपल्सरी नाही. त्यामधनं ब्रँडिंगसाठी उपयोग होऊ शकेल, चांगला दर मिळण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल, परंतु मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नाही. धर्मेंद्र म्हणून आहे, अनम्यूट केलं आहे, तुम्ही बोलू शकता. माईकच्या इथं क्लिक करा सर, तुम्ही बोलू शकता. अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार, झालं संपूया ना? धर्मेंद्र सर नमस्कार, संपूया. हा ठीक आहे, चालेल सर, चालेल. आजच्या या आपला निर्यातक्षम आंबा उत्पादन हे जे वेबिनार कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियान तर्फे आयोजित करण्यात आलं आहे, त्याचा पहिला दिवस आता संपलेला आहे.
आणि पुढचे 3 दिवस 5, 4, 5, 6 नोव्हेंबरला ह्याचे संबंधीचे वेगवेगळे विषय आहेत, ज्याच्यामध्ये कीड रोग नियंत्रण असेल किंवा वेगवेगळ्या त्याच्या निर्याती संबंधीच्या बाबी असतील, तर त्या संबंधी वेगवेगळे मार्गदर्शक इथे येऊन करणार आहेत. आजच्या या उद्घाटनाच्या दिवशी या आंबा बागायतदारांच्या दृष्टीने एकूणच कोकणच्या दृष्टीने हा महत्वाचा जो आंबा विषय आहे आणि त्याची निर्यात त्या संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर संजय सावंत साहेब आले. त्यांनी अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलं. अतिशय वेळात वेळ काढून त्यांनी हे मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. मी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग आणि किसान शिक्षा अभियानतर्फे त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये ब्रिगेडियर वीर सावंत साहेबांनी सुद्धा अतिशय मोजक्या शब्दामध्ये त्यांच्या आंब्यासंबंधी जे अनुभव होते आणि विशेषतः आंब्यापुढची आव्हानं आहेत त्या संबंधी आपल्या पुढे मार्गदर्शन त्यांनी मतं मांडलेली आहेत. त्यांचे पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले दोन्ही एक्सपर्ट्स जे आहेत, माननीय श्री सतीश वराडे साहेब यांनी आंब्याच्या निर्यातीच्या संबंधी ज्या गोष्टी प्रक्रियेच्या आहेत आणि त्याच्या संबंधी ज्या योजना आहेत त्याच्या संबंधी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे पण मी दोन्ही आयोजकांतर्फे आभार मानतो. माननीय डॉक्टर बी आर साळवी साहेबांनी आंबा उत्पादन असेल किंवा GI मानांकनाचं महत्व आणि त्या संबंधीच्या ज्या बाबी आहेत त्या अतिशय योग्य आणि चांगल्या अशा शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शनामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांचं पण मी आयोजकांतर्फे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करण्यासाठी किंवा हा आयोजन करण्यासाठी उद्यानश्री डॉक्टर प्रकाश कुलकर्णी साहेबांनी बहुमोल असं त्याच्यात भूमिका बजावलेली आहे. मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. किसान संवादच्या प्राची देवळे, त्याचप्रमाणे आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे तावडे मॅडम असतील किंवा इतर सर्व स्टाफने ह्या आयोजनामध्ये सहभाग घेतला. सर्वांचे मी किसान शिक्षा अभियान आणि कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग तर्फे आभार मानतो आणि हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.